आपण सगळेजण ग्रंथाली प्रकाशित युक्तीच्या गोष्टी सांगणाऱ्यांची गोष्ट या जयंत देव यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी जमलेलो आहोत. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आता मी ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलाजपूरकर, व्यवसायानं CA आणि ग्रंथालीशी असोसिएटेड प्रवीण शिंदे आणि ग्रंथालीच्या कार्यक्रम संयोजिका धनश्री धारप यांना विनंती करते की त्यांनी आजचे मान्यवर, सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे उत्सवमूर्ती इंडस्ट्रियल इंजिनियर आणि सल्लागार जयंत देव, आजच्या प्रकाशन सोहळ्यासाठी अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचे वारसदार म्हणून ज्यांना आपण सगळेजण ओळखतो ते प्राज इंडस्ट्रीचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर प्रमोद चौधरी, आणि शंतनू दीक्षित जे प्रयास एनर्जी ग्रुपचे कोऑर्डिनेटर आणि संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. या सर्वांना व्यासपीठावर घेऊन यावे. श्री सुदेश हिंगलाजपूरकर यांना मी विनंती करते की त्यांनी ग्रंथालीच्या वतीनं आजचे आपले प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष डॉक्टर प्रमोद चौधरी यांचं पुस्तक पुष्प देऊन स्वागत करावं. ग्रंथालीच्या कार्यक्रम संयोजिका धनश्री धारप यांना मी विनंती करते की त्यांनी आजचे आपले प्रमुख अतिथी शंतनू दीक्षित यांचं पुस्तक पुष्प देऊन स्वागत करावं. ग्रंथालीचेच प्रवीण शिंदे यांना मी विनंती करते की त्यांनी जयंत देव यांचं पुस्तक पुष्प देऊन स्वागत करावं. खूप खूप धन्यवाद. रसिक हो, या व्यासपीठावरील मान्यवरांचं उल्लेखनीय काम आहे. शॉप फ्लोअरवरचं, जमिनीखालच्या भुयारांचं, यंत्रांच्या तंत्रांचं, व्यवस्थापनाच्या मंत्रांचं, युक्तीच्या गोष्टींचं हे विश्व आहे कारखान्यातलं. या विश्वातले व्यासपीठावरील मान्यवर आणि समोर बसलेले आपण अतिथीगण जे आपापल्या क्षेत्रात नक्कीच उल्लेखनीय कामगिरी करत आहात. आजच्या या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमात मी संज्ञा कुलकर्णी आणि माझ्याबरोबर आहेत मिलिंद बावा. फक्त या सगळ्या सोन्याच्या तुकड्यांना एकत्र बांधून ठेवणारा एक डाक आहोत, ज्यामुळे एक सुंदर असा हार तयार होतो. आता थोडक्यात मी कार्यक्रमांची रूपरेषा आपल्याला सांगते. यानंतर ग्रंथाली प्रकाशनाचे विश्वस्त श्री सुदेश हिंगलाजपूरकर आपल्याशी संवाद साधतील. त्यानंतर आजचा आपला पुस्तक प्रकाशनाचा मुख्य कार्यक्रम होईल. युक्तीच्या गोष्टी सांगणाऱ्यांची गोष्ट पुस्तकातल्या छोट्या अंशाचं त्यानंतर अभिवाचन होईल. नंतर जयंत देव आपलं मनोगत व्यक्त करतील. नंतर शंतनू दीक्षित आणि डॉक्टर प्रमोद चौधरी या मान्यवर वक्त्यांची भाषणं होतील. ती झाली की शेवटी आभार प्रदर्शन. तर आता पुढच्या कार्यक्रमांची मी सगळी सूत्र मिलिंद बावा यांच्याकडे सुपूर्द करते. धन्यवाद. नमस्कार. अमंत्रम अक्षरम नास्ति नास्ति मूलमनौषधम अयोग्यः पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभः. असा एकही शब्द नाही जो मंत्र नाही, असं एकही वनस्पती नाही ज्यात औषधी गुणधर्म नाहीत, असा एकही व्यक्ती नाही जो लायक नाही, ज्याच्यात योग्यता नाही. पण अशा फार थोड्या व्यक्ती जी आपली पात्रता योग्यता ओळखते, कष्टाला स्वप्नांसोबत स्वप्नाला कष्टांसोबत जोडते आणि गगनभरारी घेते, असेच काहीसे मान्यवर आज इथे आवर्जून उपस्थित आहेत. हे नमूद करताना अतिशय आनंद होतो. आपण सर्वजण त्यांना ओळखतो, पण आम्ही त्यांची थोडक्यात नक्कीच ओळख करून देणार आहोत. ते आमचं कर्तव्य आहे. सौर ऊर्जा, विद्युत ऊर्जा, गतिज, स्थितिज, जलविद्युत, आण्विक, पारंपरिक, अपारंपरिक, नूतनीकरण क्षम ऊर्जा या शब्दांशी आम्हा सगळ्यांचं जवळचं नातं आहे. कोणताही दृश्य अथवा अदृश्य स्वरूपातील भौतिक बदल घडवण्याची, कार्य करण्याची क्षमता अर्थातच ऊर्जा अक्षय आहे, अर्थात तिची निर्मिती करता येत नाही, ती रूपांतरित करता येते. याची जाणीव जनमानसात असली तरी जबाबदारीचं भान आहे का, हा कळीचा मुद्दा. जगात अशा काही निवडक व्यक्ती आहेत ज्यांनी या विषयाचं गांभीर्य ओळखलं आणि ऊर्जा संवर्धनासाठी आयुष्यभर मोहीम राबवली, हट्ट धरला, सखोल अभ्यास केला, संघर्ष केला आणि जागतिक पातळीवर आपल्या कार्याचा ठसा उमटवत सरकारला, जगाला, जनतेला याची दखल घ्यायला लावली. यातीलच काही विचारवंत अभ्यासक आपणासमवेत आज आहेत. हा दुग्ध शर्करा योग. यातीलच एक नाव अर्थातच जयंत देव. जोरदार टाळ्या जयंत देवांच्याबद्दल झाल्या पाहिजे. आपण वेळीच जागे झालो नाही तर सक्तीच्या गोष्टी समोर येतील, त्या नको म्हणून युक्तीच्या गोष्टी जनमानसांपर्यंत घेऊन जायला हव्यात. याच विचारांना पेटून उठलेल्या जयंत देव यांच्या विचारांची शब्दरूप मांडणी, त्यांच्याकडील अमूल्य माहिती आणि आठवणींवर आधारित आत्मनिवेदन, अर्थातच युक्तीच्या गोष्टी सांगणाऱ्याची गोष्ट हे पुस्तक शब्दरूप केलं आहे ते शिल्पा शिवलकर यांनी. आज मान्यवरांच्या हस्ते उपस्थित समस्त साहित्य रसिक प्रेक्षकांच्या समक्ष या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहेच. पण तत्पूर्वी पुस्तक प्रकाशन प्रक्रियेत प्रकाशकाचा मोलाचा वाटा.
सुदेशजी हिंगलासपूरकर गेली 47 वर्ष ग्रंथालयाचे विश्वस्त आणि सभासद. सर्वे सर्वा असं म्हणायलाही हरकत नाही. विनंती सुदेशजींना विनंती की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि या प्रवासाबद्दल थोडक्यात आम्हाला सांगावं. आधी मी सॉरी म्हणतो की मी काही ही सर्व संस्था सुरू केली नाही. लहानपणी मला नोकरीची गरज होती म्हणून मी ग्रंथालयात आलो. खरं तर याचे सगळे फाउंडर मेंबर ते खूप मोठी मंडळी आहेत. दिनकर गांगल, अरुण साधू, कुमार कितकर ह्या सगळ्यांनी ती संस्था सुरू केली आणि त्या काळात मला नोकरीची गरज होती. वडिलांची मिल बंद पडलेली होती. मी तिथे जॉईन झालो. नंतर त्यांनी मला सामावून घेतलं, ट्रस्टी करून घेतलं आणि आज मी त्याचा मॅनेजिंग ट्रस्टी आहे. त्यामुळे हे सगळं त्यांचं कर्तृत्व आहे. आता फक्त मी सांभाळतो माझा म्हणून तुम्हाला चेहरा दिसतो. तर कृपया गैरसमज करू नका. मी तेवढा खूप काही मोठा नाही, पण उत्तम चांगला कार्यकर्ता म्हणून मोठा हे नक्कीच सांगेन. व्यासपीठावरील मान्यवर आणि रसिक हो, नमस्कार. आपणा सर्वांचं मी ग्रंथालयाच्या वतीने स्वागत करतो. शिल्पा शिवलकर शब्दांकित जयंत देव यांचं युक्तीच्या गोष्टी सांगण्याची गोष्ट या पुस्तकाचं प्रकाशन मान्यवर डॉक्टर प्रमोद चौधरी, शंतनू दीक्षित यांच्या उपस्थित होतो आहे. याचा ग्रंथालयाला आनंद होत आहे. आजची उत्सवमूर्ती जयंत देव, इंडस्ट्रियल इंजिनियर व सल्लागार. त्यांचं जग मराठी वाचकाला काहीसं अनोळखी आहे. हे जग आहे कारखान्यातलं, शॉप फ्लोअरवरचं, जमिनीखालच्या भुयारांचं, यंत्रांच्या तंत्राचं, व्यवस्थापनांच्या मंत्राचं. अनेक उद्योगांना त्यांनी युक्तीच्या 4 गोष्टी सांगितल्या. त्यामुळे आर्बलस सारखी कंपनी तोट्यातून बाहेर आली. कोयना लेक टॅपिंगमधील अडचणीवर मार्ग निघाला. किर्लोस्करांचा रोड रेलर धावू लागला. त्यांच्या युक्त्या सामान्य माणसांसाठी कामी आल्या. देवांनी एसटीचं भाडं कमी करूनसुद्धा उत्पन्न वाढवून दिलं. वीज मंडळाला शेतीमुळे तोटा होतो हे खोटं आहे हे दाखवून दिलं. जालन्याच्या शाळेत शिकलेला हा मुलगा दिल्लीच्या एनर्जी एक्सचेंजचा पहिला MD व CEO झाला. ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे. उद्योजक, राजकारणी, अभ्यासक, विद्यार्थी नव्हे प्रत्येक मराठी माणसानं वाचावी अशी ही कहाणी आहे. या पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि मांडणी आहे ती सतीश भावसारांनी केली आहे. आता मी तुमच्याशी जो पुढचा संवाद साधणार आहे तो ग्रंथालयाबद्दलचा. ग्रंथालयाचं हे 47वं वर्ष आहे. या 47 वर्षात आम्ही 1200हून अधिक पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. विविध विषयांची पुस्तकं आहेत आणि त्यातली 800हून अधिक पुस्तकं लेखकाचं पहिलं पुस्तक हे ग्रंथालयाने प्रकाशित केलेलं आहे. नंतर मग तो लेखक नावारूपाला आला, त्याची पुस्तकं पुढे निघालेली आहेत. तसंच आम्ही दर महिन्याला शब्दरुची मासिक प्रकाशित करतो. त्याची वार्षिक वर्गणी 400 रुपये. तुम्ही जर ती भरलीत तर ग्रंथालयाच्या संपर्कात राहू शकता. एप्रिलचा अंक हा आम्ही लतादींना समर्पित करणारा प्रकाशित केला होता. तो इथे मी आणलेला आहे. तो तुम्हाला इथे वर्गणी भरली आपण तर तो तुम्हाला अंक मिळू शकेल. ग्रंथालयाच्या खूपशा पुस्तकांनी 40शी पूर्ण केली आहेत आणि आजही त्या पुस्तकांना मागणी आहे. त्यातलं सिंहासन आहे, उपरा आहे, कोलाड्याचं पोर आहे. तर आम्ही असाच एक बलुत या पुस्तकाच्या नावाने पुरस्कार सुरू केला. तो गेली आम्ही 3 वर्ष सातत्याने देत आहोत. याचं पुरस्काराचं स्वरूप जे आहे ते 15,000 रुपये रोख रक्कम आणि गोधडी ही वंचित समाजातून आलेल्या लेखकाला तो पुरस्कार आम्ही देतो. तसंच ग्रंथालयाचे एक फाउंडर अरुण साधू यांच्या स्मरणार्थ आम्ही एका तरुण पत्रकाराला 1.5 लाख रुपयाची दरवर्षी फेलोशिप देतो आणि त्यातनं जे साहित्य येतं त्याचं पुढे पुस्तक केलं जातं. 1982 साली ग्रंथालयाने ग्रंथयात्रा काढली होती आणि ग्रंथालयाचा ठसा हा पूर्ण महाराष्ट्रावरती उमटला होता. तर आता त्याला ह्यावर्षी 40 वर्ष 19 जानेवारी 2022ला पूर्ण झाली आणि आपण 1.5 वर्षापूर्वी महाराष्ट्राची साठी पूर्ण केली. ग्रंथालयाने महाराष्ट्राच्या साठीनिमित्त 3 मोठे ग्रंथ प्रकाशित केले आहेत. ते आम्ही कोविडमुळे त्यावेळी काही करू शकलो नाही. त्यातला पहिला ग्रंथ म्हणजे विज्ञान तंत्रज्ञानातील हिरकमुत्सवी महाराष्ट्र. याचं संपादन आहे ते विवेक पाटकर आणि हेमचंद्र प्रधान यांनी केलेलं आहे. दुसरा जो ग्रंथ आहे आमचा तो मोहरा महाराष्ट्राचा. याचं संपादन रमेश अंधारी यांनी केलं आहे. तिसरा ग्रंथ आहे मराठी राज्यातले वर्तमान. याचं संपादन श्रीपाद भालचंद्र जोशींनी केलेलं आहे. तर या 3 ग्रंथाच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाराष्ट्र आपण ढवळून काढूया आणि काही 12 आम्ही एक निवडक ठिकाणं निवडली आहेत. त्या ठिकाणी आम्ही 3 दिवसाची सेमिनार्स घेणार आहोत आणि जी मोठी व्यक्तिमंडळी येतील त्यांची व्याख्यानं होतील. तर यात तुम्ही जर त्या गावात असलात तर तुम्ही जरूर त्याचा लाभ घ्या. 1 मे 2019पासून ग्रंथालयाने डिजिटल माध्यमाद्वारे वाचकांच्या संपर्क राहायचं ठरवलं आणि आमचं YouTube चॅनल आम्ही सुरू केलं ग्रंथालय वॉच म्हणून. त्या चॅनलवरून आम्ही दर महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या शुक्रवारी साहित्याचा पार हा कार्यक्रम सादर करतो. यात 2 लेखक
आणि 2 वाचक असतात. लेखक आपल्या पुस्तकाबद्दल बोलतो आणि वाचकाने ते पुस्तक वाचलेलं असतं, त्याच्यावरती वाचक आपली प्रतिक्रिया नोंदवतो. याचे एकूण 81 भाग झालेले आहेत. हे सगळे भाग तुम्हाला विनामूल्य तिथे पाहता येतात. दुसरा जो आमचा कार्यक्रम आहे यूट्यूब चॅनलवरचा, तो राजीव श्रीखंडे सादर करतात. जागतिक अभिजात साहित्याची ओळख मराठीतून करून दिली जाते. ग्लोबल साहित्य सफर असं त्या कार्यक्रमाचं नाव आहे. त्याचे एकूण आत्तापर्यंत आमचे 20 भाग झालेले आहेत. एकूण आम्ही 100 भाग करणार आहोत. हेही तुम्हाला त्या चॅनलवरती बघायला मिळू शकतात. तिसरा जो आमचा त्या उपक्रम आहे तो म्हणजे ज्येष्ठ पत्रकार संजीवनी खेर या देशी विदेशी लेखिकांच्या अभिजात पुस्तकांचा परिचय लोकल लेखिका या कार्यक्रमाद्वारे दर महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या रविवारी करून देतात. तर हे सगळे कार्यक्रम तुम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलवरती पाहता येतात. या व्यतिरिक्त आम्ही दिवाळी पहाटचा कार्यक्रम करतो, 5 दिवाळी अंकांचा संच करतो आणि वाचकां जे घेतात त्यांना आम्ही तो कार्यक्रम बघायला देतो. असे सगळे जे काही कार्यक्रम आहेत ते तुम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळू शकतात. आज जे प्रसिद्ध होणारं पुस्तक आहे त्याची मूळ किंमत 300 रुपये आहे. ते तुम्हाला आज आम्ही सवलतीत 180 रुपयाला देणार आहोत. आम्हाला या कार्यक्रमाचं संयोजन करताना पुण्यामध्ये डॉक्टर रवींद्र उडगीकर यांचं खूप सहकार्य लाभलं. त्यामुळे आम्ही पुण्यात कार्यक्रम करू शकलो. मुंबईत कार्यक्रम करताना आम्हाला काही अडचण येत नाही. आम्ही तिथे सातत्याने कार्यक्रम करत असतो. वाचकांना माहिती असतं, ठिकाण माहिती असतं आणि कुठल्या दिवशी करणारे साधारण कळलेलं असतं. त्यामुळे वाचक मंडळी येतात. एक तर कोविडचा काळ होता, आम्ही मधल्या काळात तिथे आलो नव्हतो. आम्ही आत्ता 1.5 महिन्यापूर्वी इथे येऊन गेलो. त्यावेळी आम्ही इथे 2ऱ्या आवृत्तीचं प्रकाशन मृदुला भाटकर यांच्या पुस्तकाचं इथे केलं होतं आणि आत्ता आमचा 2रा कार्यक्रम इथे होतो आहे. तर अशा प्रकारे ग्रंथालय विविध उपक्रम करत असते. तुमच्यासारख्या वाचकांचा आम्हाला सहकार्य लाभतं म्हणून ग्रंथालयाला आत्ता 47पर्यंतचा टप्पा गाठता आला. अजून 3 वर्षांनी आम्ही 50शी मोठ्या प्रमाणात साजरी करणार आहोत. त्यावेळी सर्व वाचक आणि लेखकांचा एक मोठा मेळावा दरवर्षी जो आम्ही वाचक दिन साजरा करतो 25 डिसेंबरला कीर्ती महाविद्यालयाच्या पटांगणावर, तिथे तो मोठा सोहळा होणार आहे. त्यावेळी आपण सगळे नक्कीच भेटू. एवढं बोलून मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सुदेशजी. रसिक हो, तो क्षण आता समीप आहे. मराठी साहित्य इतिहासात एक मानाचं पान ठरावं ज्याची नोंद सुवर्ण अक्षरात व्हावी अशा या अनोख्या पुस्तकाचं आता येथे प्रकाशन होत आहे. जैव इंधन आणि त्याशी संलग्न विषयांचा सखोल अभ्यास आणि जागतिक पातळीवरचं कार्य असणारे इथेनॉल मॅन अशी ख्याती असणारे प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड या जैव इंधन क्षेत्रातील आघाडीच्या उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय डॉक्टर प्रमोद चौधरी सर यांच्या हस्ते समवेत उपस्थित मान्यवर असं या पुस्तकाचं आता प्रकाशन होत आहे. मान्यवरांना विनंती, पुस्तकाचं प्रकाशन करायचं आहे. मूळ किंमत 300 रुपये, आज प्रकाशन होत आहे म्हणून सवलतीचा दर 180 रुपये. कमीत कमी 1 आणि 10 किंवा 20 कमीत कमी अशी घेऊन जावी ही विनंती. प्रत्येकासाठी उपयोगी असं हे पुस्तक हा अमूल्य ठेवा घरात असावा. ज्ञानदेवांपासून लाभले आम्हास भाग्य म्हणणाऱ्या सुरेश भटांपर्यंत अनेकांनी वेळोवेळी मराठी भाषेची महती अगदी मुक्त कंठानं गायली आहे. सामान्य माणसं तिचा दैनंदिन जीवनात वापर करून तिची सेवा करतात, पण खऱ्या अर्थानं माय मराठीची सेवा या भाषेत साहित्य निर्मिती करणारे साहित्यिक करतात. म्हणून जयंत देवांचं विशेष कौतुक. आपल्या मातृभाषेत आपण हे पुस्तक आज वाचतोय, पण या विषयावरचं पुढील पुष्प जयंत देव हे नजीकच्या काळात हिंदी आणि इंग्रजी भाषेत आणतील अशी आशा बाळगतो, शुभेच्छा देतो. आणि माझ्या सहकारी संज्ञा कुलकर्णी यांना विनंती करतो की या पुस्तकातील काही निवडक परिच्छेदांचं अभिवाचन करायचं आहे. धन्यवाद मिलिंद. जयंत देव यांचा नोकरी सोडून स्वतःची कन्सल्टन्सी म्हणजे सल्लागारी सुरू करण्याचा विचार डोक्यात मूळ धरू लागला. देवांच्या कारकिर्दीत आजवर अनेक वळणं घेतली. नवी दिशा दिसू लागल्यावर पुढचे पडघम वाजू लागतात. अशा वेळी मागची दारं बंद करणं अपरिहार्य असतं. या दरम्यान त्यांचं विजयाशी लग्न झालेलं होतं. विजया बुद्धिमान आणि वृत्तीनं स्वतंत्र होती. तेव्हाच्या 22-23च्या या मुलीनं देवांच्या मनातील अनेक चौकटींना जोरदार आव्हान दिलं. अनेक पूर्वग्रह मोडून काढले. बाईनं नोकरी सोडायची ठरवली तर तिला तशी मुभा आहे. आपण स्त्री पुरुष समानता मानतो, तर मग पुरुषालाही नोकरी सोडण्याचं स्वातंत्र्य का असू नये? त्यांना एकट्यानंच कुटुंबाच्या पालनाचा पत्कर का घ्यावा असा तर्कशुद्ध भूमिकेतून तिनं देवांना पाठिंबा दिला. आणि नुसता वैचारिक व भावनिक पाठिंबाच नव्हे,
तर पुढची 20 वर्ष देव अँड असोसिएट्सचे आर्थिक आणि कार्यालयीन व्यवहार विजया देव यांनीच पाहिले, तेही आपली स्वतःची सर्व व्यवधानं सांभाळून. बरं, देवांच्याबद्दल सांगायचं तर देव स्वतः फार धार्मिक नाहीत. सकाळी घरातून बाहेर पडताना ते एकदाच देवाला नमस्कार करतात. त्यामुळे देवावर भरोसा टाकून निश्चिंत राहण्याचा पर्याय त्यांना उपलब्ध नव्हता. स्वतःवरच विश्वास आणि श्रद्धा ठेवणं हेच आवश्यक होतं. अनिश्चितता कायमच राहिली, पण पुढच्या 2-1 वर्षात तिची चिंता हळूहळू कमी होत गेली. एक दिवस विम्कोच्या सरव्यवस्थापकांचा अमलूकर्क यांचा जयंत देव यांना फोन आला. कुलाब्याला हॉटेल ताज प्रेसिडेन्सीमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या व्यवस्थापकांचं चर्चासत्र आयोजित केलं होतं. कंपनीचे अध्यक्ष चरणजित सिंग यांच्याबरोबर देवांना अहवाल मांडायचा होता. पण अट एक होती, अध्यक्षांना केवळ 1 मिनिटात निष्कर्ष समजून सांगायचा होता. त्यांना बाकीचा तपशील ऐकायला वेळ नव्हता. म्हणजे 6 महिने खपून केलेलं काम 1 मिनिटात त्यांना मांडायचं होतं. देवांनी विचार करून स्लाइड्सद्वारा सादरीकरण केलं. चरणजित सिंग यांनी अर्ध्या मिनिटातच त्यांना थांबायला सांगितलं. अल्बुकर्क म्हणाले की हे आणखी काही वेळ पाहूया. त्यावर आणखी 10-15 सेकंद त्यांनी हे पाहिलं आणि पुन्हा थांबवलं. ते म्हणाले, यातला मुद्दा मला कळला आणि तो जर इतर कोणाला कळला नसेल तर ते मॅनेजर म्हणून काम करायला लायक नाहीत. याच धर्तीवर हिंदुस्तान कन्स्ट्रक्शनवाल्या अजित गुलाबचंद यांच्यासाठी त्यांनी केलेला एक प्रयोग तर त्या कंपनीत वरपासून खालपर्यंत सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला. गुलाबचंद यांच्या कंपनीला राजस्थानात कोटा इथं अणुऊर्जा केंद्राचं बांधकाम करण्याचं कंत्राट मिळालं होतं. तिथल्या बांधकामाच्या ठिकाणी प्रचंड अनागोंदी व गैरव्यवहार होते. ही स्थिती मांडायला देवांनी स्लाइड्ससोबत एक व्यंगचित्रही तयार करून घेतलं. श्रीनिवास निमकर नावाच्या एका हरहुन्नरी कलाकारानं ते रेखाटलं. त्यात समुद्रातून चाललेली एक होडी दिसतीये. वल्ली मारणारे 2 जण एकमेकांच्या विरुद्ध दिशांना वल्ली मारत आहेत. आणखी 2 जण होडीच्या 2 टोकांवरून एकमेकांशी बोलत आहेत. त्यांच्यात निव्वळ प्रश्नचिन्ह व उद्गार चिन्हांनी भरलेला गोंधळ आहे. मधल्यामध्ये नावेतली खोकी पाण्यात पडतायत. त्याची कोणालाच पर्वा नाही आणि या जवळच्या गोष्टींकडे पूर्ण दुर्लक्ष करून 5वा माणूस दुर्बिणीमधून दूरवर आर्थिक निधी कुठे मिळेल ते पाहतोय. धोरणांचा अभाव आणि प्रयत्नांना दिशा नाही असा संदेश अत्यंत प्रभावीपणे पोचवणारं ते व्यंगचित्र होतं. ते अजित गुलाबचंदांना इतकं आवडलं की त्याच्या प्रती त्यांनी सर्व कार्यालयांना धाडल्या. नंतर कित्येक वर्षांनी कोयना प्रकल्पाचं काम करताना कलकत्ता मेट्रोच्या एका इंजिनियरसोबत देवांची गाठ पडली. त्यावेळी तो इंजिनियर देवांना म्हणाला, मी ओळखतो तुम्हाला, त्या कोट्यातील कामाबद्दलचं तुमचं व्यंगचित्र मी बघितलं आहे. एका व्यंगचित्राचा प्रभाव किती दूरवर आणि किती दीर्घकाळ राहू शकतो हे त्याचं उदाहरण होतं. आता हा एक दुर्गापूरचा प्रसंग आहे. देव तेव्हा AVBमध्ये होते. एके रात्री त्यांच्या डाव्या हाताचं मधलं बोट अचानक दुखू लागलं. बोटाच्या वरच्या पेरात लाकडाचं तूस घुसल्याप्रमाणे ठणका लागला, इतका की झोपणंही अशक्य झालं. तिथे 6-7 किलोमीटरवर फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं इस्पितळ होतं. तिथे इस्पितळातील ऑन ड्युटी डॉक्टरांनी एक्सरे काढून पुन्हा दुपारी यायला सांगितलं. दुपारी गेले तोवर डॉक्टरांनी शस्त्रक्रियेची तयारी करून ठेवली होती. ते म्हणाले, आपण शक्यतो तुमचं बोट वाचवण्याचा प्रयत्न करू. मग स्थानिक भुलीचं इंजेक्शन देऊन त्यांनी नखाच्या बाजूनं बोटाला गिरमिटनं भोग पाडलं. अस्थिमज्जेपर्यंत एक प्रकारचा संसर्ग झाला होता. तो काढून टाकला. ड्रेसिंग करून प्लॅस्टर केलं. बोट पूर्ण बरं होऊन प्लॅस्टर काढायला तब्बल 3.5 महिने लागले. अखेर प्लॅस्टर काढलं. देवाने त्यांचे मनापासून आभार मानले आणि त्यांना फी किती द्यायची हे विचारलं. या डॉक्टरांचं नाव होतं सेन गुप्ता. फीचं विचारल्यावर ते जे म्हणाले ते देवांच्या आयुष्यभर लक्षात राहिलं. डॉक्टर म्हणाले, हा फार दुर्मिळ असा जीवाणू संसर्ग होता. 10 लाख लोकांमध्ये 1-2 असा संसर्ग होतो. एका अर्थानं नियतीच तुम्हाला माझ्याकडे घेऊन आली. कोणाही डॉक्टरला फार क्वचित अशी एखादी केस पाहायला मिळते. ती मी यशस्वीपणे हाताळू शकलो याचा मला अधिक आनंद आहे. त्यामुळे फी वगैरे काही नको. व्यावसायिक असला तरी माणूस सगळीच कामं पैशासाठी करत नाही.
कधी एखादी केस अशी येते की जी त्याच्या व्यावसायिक कौशल्याला आव्हान देणारी असते. जातिवंत व्यावसायिकाला इरेला पाडेल असं ते आव्हान असतं. अनेक वर्षानंतर देवांच्या वाट्यालाही कोयना लेक टॅपिंग हे असंच एक आव्हान आलं आणि त्यावर तोडगा काढण्यात त्यांना जो आनंद मिळाला तो याच जातीचा होता. आता 1984 मधली ही गोष्ट. गाडगीळ तेव्हा मुंबई ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष होते. एसटी अर्थात राज्य मार्ग परिवहन सेवेनं 1981 आणि 1982 या 2 वर्षात 2 वेळा मोठी भाडेवाढ केली होती. त्यामुळे फटका समाजातील मोठ्या वर्गाला बसणार होता. गाडगिळांनी देवांना सुचवलं की तुम्ही तुमच्या पद्धतीनं एसटीच्या आर्थिक कामगिरीचं विश्लेषण करून नेमकं काय चाललंय ते जरा आम्हाला सांगा. देवांनी आपल्या खास पद्धतीनं मुळापासून अभ्यासाला सुरुवात केली. या अभ्यासातून पुढे आलेले निष्कर्ष तोवरच्या सार्वत्रिक समजांना धक्का देणारे होते. त्यांचा सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष हा होता की उत्पन्न वाढवण्यासाठी एसटीनं आपली भाडी न वाढवता उलट कमी केली तर प्रवासी संख्या वाढेल व तिचं उत्पन्न व नफा वाढेल. नेहमीप्रमाणेच देव याबाबत एक तपशीलवार अहवाल करण्याच्या तयारीत होते. परंतु ग्राहक पंचायतीनं देवांना वृत्तपत्रासाठी लेख लिहावेत असं सुचवलं. त्यानुसार देवांनी या प्रश्नावर लोकसत्ता दैनिकात 7 भागांची लेखमाला लिहिली. या लेखमालेला वाचकांचा जबरदस्त प्रतिसाद लाभला. सरकारनं एसटी व्यवस्थापनाला जाब विचारला. त्यांना खुलासा करायला लागला. हा लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्यानं चहूबाजूनं चर्चा सुरू झाली. नंतर विधान भवनात सर्व आमदारांबरोबर एक बैठक झाली. शरद पवारांसहित अनेक ज्येष्ठ नेते तिला आवर्जून हजर राहिले. देवांनी पुढे त्यांच्यासमोर पुन्हा एक वार प्रभावी सादरीकरण केलं. नंतर विरोधकांनीही हा प्रश्न विधानसभेत लावून धरला. या सर्वांचा परिणाम म्हणून पुढे तब्बल 7 वर्ष एसटीनं कोणतीही भाडेवाढ केली नाही. त्यानंतर देखील 1992 मध्ये एसटी भाडेवाढीचं सूत्र ठरवण्यासाठीची चर्चा सुरू झाली तेव्हा त्या सरकारी समितीवर देवांची नियुक्ती करण्यात आली. देवांच्या परिश्रमाची ही पावती होती. यानंतरच्या काळात देवांनी ग्राहक पंचायतीसोबत मुंबई उपनगरी सेवा, टाटांची वीज दरवाढ आणि त्याही नंतर एनरॉनच्या प्रश्नांवर काम केलं. अशा प्रश्नांवर काम करायचं तर अभ्यास व संशोधन केंद्र स्थापन करायला हवं अशी सूचना त्यांनी केली आणि ती पंचायतीनं मान्यही केली. देव म्हणतात, एनरॉन हा सामाजिक संघर्ष होता, पण रस्त्यावर उतरून केलेला नव्हे तर ज्ञानाच्या, कायद्याच्या आणि संशोधनाच्या बळावर लढवलेला तो एक लढा होता. देवांच्या वस्तुनिष्ठ मांडणीमुळे विविध गटामधले विरोधक, सामान्य जनता यांच्यापासून ते अगदी औद्योगिक वर्तुळातील जाणकार आणि नोकरशहा यांच्यापर्यंत सर्व स्तरातले लोक तिच्याकडे ओढले गेले. माध्यमांनी त्यांना उचलून धरलं. पूर्वी एसटीच्या लढ्यात ते माध्यमांकडे गेले होते. आता माध्यमं त्यांच्याकडे येऊ लागली. पुढे तर ते स्वतःच बातमीचा विषय बनले. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर ज्यांच्या विचारांवर आधारित शिल्पा शिवलकर यांनी शब्दरूप केलेल्या पुस्तकाची निर्मिती झाली आहे त्यांना मी इथे बोलणार आहे. तत्पूर्वी 2 मिनिटाचा अवधी हवा आहे, कारण त्यांच्याबद्दल थोडंसं जाणून घेणं गरजेचं आहे. तुमची परवानगी घेतो आणि थोड्या काही बाबी त्यांच्याबद्दल सांगतो. ऑलरेडी काही बाबींचा उल्लेख झालेला आहे. जयंत देव, इंडस्ट्रियल इंजिनियर व सल्लागार, मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी प्राप्त. देव सामान्य कुटुंबातील असले तरी असामान्य प्रतिभेचे धनी आहेत. मिनिमायझिंग द कॉस्ट ऑफ पॉवर, ट्रान्सपोर्टेशन अँड रेसिडन्स अँड प्रोव्हाइड रिलीफ टू द सिटिझन्स या अफाट आवाका असणाऱ्या विषयाचा त्यांचा सखोल अभ्यास. मुंबई उपनगरी रेल्वे सेवा, खर्च, नफा व तोटा, रेल्वे बोर्डचं देश पातळीवरील कॉस्टिंग मेथडचं ॲनालिसिस आणि उपाययोजना, एस टी महामंडळाचं अर्थशास्त्र रेल्वेला का नाही असा प्रश्न, उद्योगधंद्यांचं सुयोग्य व्यवस्थापन, वीज मंडळाला शेतीमुळे तोटा होतो हे खोटं आहे हे दाखवून देणं, एनर्जी ट्रान्झिशन ही काळाची गरज आहे, पॉवर सेक्टर रिफॉर्म्स, वीज बिल राऊंड ऑफ अर्थात राऊंड ऑफ रकमेच्या स्वरूपात ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं प्रभावी काम, असे अनेक विषय देवांनी बखूबी हाताळले आणि उत्तमरित्या तडीस नेले. नेमकी याचीच दखल वेळोवेळी राजकारणी, मंत्री, सनदी अधिकारी, मुख्यमंत्री, सेंट्रल कॅबिनेट मिनिस्टर्स यांनी घेतली. अनेक बाबींचा उल्लेख झालेला आहे. त्या काळचे खासदार शरद दिघे
रेल्वे बजेटवर चर्चा करण्यासाठी आवर्जून देवांना बोलवत, देवांना अनेकदा लोकसभेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा बोलवलं जायचं. तत्कालीन मुख्यमंत्री माननीय सुशील कुमार शिंदे यांनी संबंधित अनेक विषयांवर चर्चा करण्यासाठी देवांना आमंत्रित केलं. इकॉनॉमिक्स ऑलवेज थिंक अबाउट फ्युचर, सी द वर्ल्ड फ्रॉम आईज ऑफ कन्झ्युमर्स, ऑलवेज लर्न न्यू थिंग्स अँड हेल्प द नीडी अशा मौलिक विचारांचे धनी जयंत देव यांनी इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर काही वर्ष नोकरी केली. 11 भावंडांमध्ये दुसरा क्रमांक अर्थात थोरलेपण आणि आलेली कौटुंबिक जबाबदारी असं असतानासुद्धा स्वतःचं काहीतरी करायचं ठरवलं आणि 1979 साली फ्रीलान्स कन्सल्टंट म्हणून सेवा देण्यास प्रारंभ झाला. विषय पटवून देण्यात हातखंडा असणारे देव यांच्या कार्याची व्याप्ती सर्वदूर पसरली. त्यांनी टेरिफ हा विषय केंद्रस्थानी ठेवून अध्ययन केलं आणि उपाययोजना आखल्या. ऊर्जा क्षेत्रात प्रचंड काम करावं लागणार आहे असा हट्ट धरला. रेग्युलेटरी कमिशन असावं यासाठी पाठपुरावा केला. याचाच पुढील अध्याय म्हणजे MERCची 1999मध्ये स्थापना झाली. सरांना सन्मानानं सदस्यत्व आणि जबाबदारीचं पद बहाल केलं गेलं. पुढे मुंबई ग्राहक पंचायत, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स या संस्थांच्या महत्त्वाच्या पदावर जयंत देवांना घ्या अशी मागणी होऊ लागली आणि तसंच झालं सुद्धा. पुढे देशपातळीवर इंडियन एनर्जी एक्सचेंज दिल्ली या संस्थेची स्थापना झाली आणि जालन्याच्या शाळेत शिकलेला हा मुलगा या संस्थेचा पहिला MD आणि CEO झाला. जोरदार टाळ्या नक्की झाल्या पाहिजेत. 50 ते 100 वर्ष टिकेल असं काहीतरी करायचा ध्यास घेऊन प्रवासाला सुरुवात करणारे जयंत देव यांच्या यशात 1973 साली सहजीवन साथी म्हणून त्यांच्या आयुष्यात आलेल्या विजयाताईंचा आणि कन्या मानसी हिचा मोलाचा वाटा आहे असं ते आवर्जून सांगतात. नेटवर्किंग फॉर एनर्जी, इकॉनॉमी आणि इकॉलॉजी हे त्यांचं बोधवाक्य आहे. कॉस्टिंग अँड प्राइसिंग स्ट्रॅटेजी यात त्यांचा हातखंडा आहे. इमॅजिनेशन इज मोर पॉवरफुल दॅन नॉलेज असं म्हणणारे आईन्स्टाईन हे देवांचे आदर्श आहेत. कुरियन वर्गीस, श्रीधरन, सॅम पित्रोदा यांच्या कार्यानं आणि कार्यशैलीनं देव प्रभावित आहेत. त्यांचे स्नेही त्यांना प्रेमानं सोशल आंत्रप्रनर असं सुद्धा म्हणतात. आईची आई माई अंबडकर देशपांडे यांनी 1940 साली मुलींची शाळा सुरू केली. महिला सक्षमीकरणासाठी त्या झटल्या. वडिलांचे वडील आजोबा वेदशास्त्रांचा खोलवर अभ्यास करून वेदशास्त्र संपन्न झाले. वडील गणित विषयाचे गाढे अभ्यासक. या व्यक्ती मला नशिबानं लाभल्या असं देव सांगतात. बिहेवियरल इकॉनॉमिक्स आणि कन्झ्युमर इकॉनॉमिक्स या विषयांचे गाढे अभ्यासक, मार्गदर्शक, अत्युच्च विकास घडवणाऱ्या संधी शोधणारा अवलिया, एक अत्यंत सक्षम अभियंता, उत्तम सल्लागार, अभ्यासू, तर्कनिष्ठ, तंत्रज्ञ, अजात शत्रू अर्थातच जयंत देव. जयंत देवांना विनंती, कृपया आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. आजच्या समारंभाचे अध्यक्ष डॉक्टर प्रमोद चौधरी, प्रमुख अतिथी शंतनू दीक्षित, ग्रंथालयाचे सुदेश शिंगलासपूरकर, प्रवीण शिंदे, सभागृहातील मान्यवर, बंधू भगिनींनो, 3 वर्षापूर्वी 2019ला माझ्या संस्थेला देव अँड असोसिएट्सला 40 वर्ष पूर्ण झाली म्हणून एक कार्यक्रम केला. त्यासाठी एक चित्रफित केली आणि त्यावर एकूण वाटचालीवर नजर टाकली गेली त्यावेळी. आणि त्याचवेळी लक्षात आलं की आपण या विषयावर एखादं पुस्तक काढायला पाहिजे. त्याचं मुहूर्त 2020मध्ये लागलं. 2 वर्ष खपून हे पुस्तक तयार झालं. त्याचं आत्ताच प्रकाशन झालेलं आहे आपल्यासमोर. मी लेखक नाही, अजून व्यवसाय चालू, वेळ नाही, त्यामुळं लेखन सहाय्य घेतलं आणि त्यातून हे पुस्तक निर्माण झालं. या 2 वर्षाच्या पुस्तक निर्मितीच्या प्रवासात खूप मोठं समाधान मिळालं. त्यावेळी अजून काही खूप करायचे आहे अशी अपूर्णतेची भावना होती, ती दूर झाली. मानसिक स्वास्थ्यासाठी याचा थेरॉप्युटिक उपयोग झाला. बऱ्याच लोकांना 70च्या पुढं असं जर काही केलं त्यांनी तर त्यांच्या लक्षात येईल की जर मनातल्या काही भावना असतील त्या निघून जातात एकंदर वाटचाल स्वतःची बघून. या 5 दशकांच्या प्रवासात आपल्या जवळचे, परिघावरचे व परिघाबाहेरच्या व्यक्तींचं किती मोलाचं योगदान आहे हे उमजून त्यांच्याविषयी अत्यंत कृतज्ञता वाटली. त्यापैकी RK लाल, ब्रिटानिया बिस्किट कंपनीचे चेअरमन, यांनी उद्योगाचं सारथ्य कसं करावं ते त्यांनी हात धरून शिकवलं. प्राध्यापक गंगाधर गाडगीळ यांनी ग्राहक चळवळ व उद्योग संघटना, बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स, इंडियन मर्चंट चेंबर
फिकी, CII अशा संस्थेमध्ये इंट्रोड्यूस केलं मला आणि तिथं काम करायची संधी मिळाली. त्याचबरोबर वालचंद ग्रुपमध्ये त्यांनी सल्लागार म्हणून काम करायला उद्युक्त केलं. तिथे एक चांगलं काम करू शकलो मी. तिसरे गृहस्थ श्री व्यंकटचारी, IAS अव्वल नंबरने पास झालेले IAS अधिकारी आणि ॲडिशनल चीफ सेक्रेटरी महाराष्ट्र सरकारचे म्हणून रिटायर झाले आणि MERCमध्ये माझ्याबरोबर ते मेंबर म्हणून आले. त्यानंतर त्यांचा आणि माझा प्रवास इंडियन एनर्जी एक्सचेंजमध्ये सुद्धा सुरू राहिला. त्यांच्याकडून डिटॅच अटॅचमेंट कशी असावी हे शिकलो आणि त्याचा पुढच्या आयुष्यावर चांगला परिणाम झाला. या सगळ्यात आत्ता त्यांनी उल्लेख केला आहे, माझी बायको विजया हिनं घर संसार याची पूर्ण जबाबदारी घेतली. देव अँड असोसिएटचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अकाउंटिंग वर्क सगळं तिनं पाहिलं आणि त्याहीपेक्षा वेळोवेळी शी पुट हरसेल्फ इन माय शूज अँड गायडेड मी. ते फार महत्त्वाचं आहे. टॉपचा जॉब हा असा एकलकोंडा असतो, त्याला कोणी मित्र नसतात, मैत्रिणी नसतात, त्याचं त्यालाच सांभाळायचं असतं आणि त्यावेळेला घरातून अशी जर काही साथ मिळाली तर ती खूप उपयोगाची असते. माझी मुलगी मानसी न कळत्या वयापासून तर लग्न होईपर्यंत समजूतदारपणाने वागली आणि अजूनही मला माझ्या कामात लागेल ती मदत करते. या पुस्तकाच्या प्रवासात श्री सलील वाघ आज हजर आहे तिथे. ते मराठी अभ्यास परिषद यांचे अध्यक्ष. या पुस्तकाच्या कामामुळे त्यांची मैत्री झाली. ते एक तंत्रज्ञ, व्यवस्थापक, चित्रकार व उत्तम लीडर आहेत. आताच त्यांनी एक स्वतः चित्र काढून मला बक्षीस दिलेले या समारंभाच्या निमित्ताने. माझे स्नेही श्री विवेक वेलणकर यांनी अतिशय उत्तम प्रस्तावना करून दिली. शंतनू दीक्षित यांच्याशी माझा 3 दशकाचा संबंध अतिशय चांगला, जिव्हाळ्याचा. त्यांचाही उल्लेख मला करायला हवा. या समारंभाला डॉक्टर प्रमोद चौधरी अध्यक्ष म्हणून लाभले, त्यांचा मी अतिशय आभारी आहे. मगाशी सांगितलं तसं मी मेकॅनिकल इंजिनियर, कामावर प्रत्यक्ष इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग शिकलो. म्हणजे रिसोर्स ऑप्टिमायझेशन, कॉस्ट कशी कमी करता येईल त्याचं हे शास्त्र. ब्रिटानियात असताना फायनान्शियल मॅनेजमेंटचा कोर्स केला बजाज इन्स्टिट्यूटमधून. इकॉनॉमिक्समध्ये पहिल्यापासून आवड होती, त्याचं सेल्फ लर्निंग अजूनही चालू आहे. या 3 शाखांच्या शिकण्यामुळं बऱ्याच क्षेत्रात प्रश्न सोडवता येतात. यात कॉस्टिंग, प्राइसिंग आणि टॅरिफ मेकिंगचा खूप मोठा वाटा आहे या प्रश्न सोडवण्यामध्ये. जोडीला 3L नावाचा एक कन्सेप्ट मी काढला आहे, लर्निंग, लॉजिकल थिंकिंग अँड लॉबिंग. समाजातले काही प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतील तर लॉबिंग करावं लागतं, राजकारण्यांबरोबर किंवा IAS अधिकाऱ्यांबरोबर किंवा रिप्रेझेंटेटिव्हजबरोबर किंवा समाजातल्या घटकांबरोबर सुद्धा. त्याचबरोबर मगाशी यांनी सांगितलं तसं एनर्जी, इकॉनॉमी, इकॉलॉजी हे एकमेकावर अवलंबून असतात. म्हणून त्या 3Eचा एकत्र विचार केला पाहिजे हेही मला कळलं. वीज, वाहतूक व शहरीकरण हे 3Eची प्रत्यक्ष रूपं आहेत. त्यावेळी माझ्या पिढीला आयुष्यातली अर्धी कमाई पॉवर, ट्रान्सपोर्ट आणि आपलं घर बांधण्यासाठी लागायची. मग त्यांचा खर्च कसा कमी करता येईल याचं काम मी सुरू केलं. ते या पुस्तकात बरंचसं आलेलं आहे. योगायोगानं त्या प्रकारची कामंही मला मिळत गेली. त्यातून काही कन्सेप्ट समोर आले. उदाहरणार्थ, पॉवर फायनान्स बाय युजर रादर दॅन बाय गव्हर्मेंट. आतापर्यंत सरकारच चालवत होतं, ते लोकांनी स्वतःचे पैसे टाकून उभं केलं पाहिजे. हे जे ट्रान्झिशन सुरू झालेलं आहे काही प्रमाणामध्ये, अजून पुढं जायचं आहे. तो हा एक कन्सेप्ट आहे की लोकांनी लोकांसाठी पॉवर तयार करून ती स्वतः वापरली पाहिजे, कॉन्झर्व केली पाहिजे. त्याच्यावर बरंचसं काम जे केलेलं आहे, एनरॉनपासून तर पॉवर एक्सचेंजपर्यंत, ते या पुस्तकात दिलेलं आहे. त्यावर मी फारसं बोलत नाही. दुसरा एक कन्सेप्ट हे काम करताना लक्षात आला, सेम डे रिटर्न. त्याच दिवशी आपण आपल्या वस्तीला परत जातो असा तो कन्सेप्ट. दिस इज द लिमिट फॉर स्प्रेड ऑफ कमर्शियल नेटवर्क ऑफ ए सिटी. म्हणजे कुठल्या शहरात जे कमर्शियल नेटवर्क झालेलं असतं 4, 5, 6 जनरेशन नंतर ते कुठपर्यंत पोहोचतं, तर ज्या पॉईंटपर्यंत आपण त्या दिवशी जाऊन परत येऊ शकतो तिथपर्यंत.
मुंबई शहरातलं नेटवर्क जे तयार झालं आहे कमर्शियल, ते पुण्यात यायला खूप वेळ लागला. 20 वर्षापूर्वी पेन्शनर सिटी म्हणून हे शहर समजलं जात होतं. आज त्याची अत्यंत मोठी भरभराट झालेली आहे. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे एक्सप्रेस हायवे जो झाला त्याच्यामध्ये मुंबईच्या सीमेपासून पुण्याच्या सीमेपर्यंत यायला फक्त 1 तास लागतो आणि त्यामुळं सेम डे रिटर्न हा बऱ्याचशा प्रमाणात आलेला आहे. त्यात मी पुढं काम करून असं दाखवलं की 1 तासात मुंबईहून कोकण रेल्वेची टेक्नॉलॉजी वापरून 25 वर्षापूर्वी हे 1 तासात हे अंतर तोडता येईल असं दाखवलं होतं. तो प्रोजेक्ट काही कारणाने पुढं जाऊ शकला नाही, त्याचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये. पण सुदैवाने केंद्र सरकारने 5 नंबरची जी बुलेट ट्रेनची व्यवस्था केली या देशामध्ये, मुंबई, पुणे आणि हैदराबाद, त्यामध्ये मुंबईहून पुण्याला त्या ट्रेननी 45 मिनिटात येता येईल असं दाखवलेलं आहे त्यामध्ये. आणखी एक तिसरा कन्सेप्ट मेजर अँड मॅनेज. मेजर अँड मॅनेज हे नॉर्मल प्रिन्सिपल आहे, पण त्याच्यात मी एक ॲडिशन केली. बट यू शुड नो व्हॉट टू मेजर. काय मोजायला पाहिजे हे कळल्याशिवाय हे सूत्र लागू पडत नाही. त्याचं एक उदाहरण जे पुस्तकात नाही ते मी आता देतोय तुम्हाला. 1980च्या सुमारास मिलान मेट्रोचं काम पाहायला मिळालं. तिथे एक्सटेन्शन चालू होतं मिलानमध्ये मेट्रोचं. त्यांची मेट्रो कट अँड कव्हर पद्धतीची होती. आपली पुण्यातली जी मेट्रो होऊ घातलेली आहे ती एलिव्हेटेड किंवा अंडरग्राऊंड आहे, पण हे कट अँड कव्हर पद्धत 40 वर्षापूर्वी होती. 2 तास रोज असे 5 दिवस मला ते काम पाहायला मिळालं, समजून घेतलं आणि त्याच्यातून लक्षात आलं की अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने दरवर्षी 1 किलोमीटरचं काम करायचं, मेट्रो तिथपर्यंत पाठवायची, त्याच्यानंतर तेच सगळं काम पुढच्या 1 किलोमीटरसाठी करायचं, असं सूत्रबद्ध पद्धतीने काम चाललेलं होतं. इंडस्ट्रीचं काम हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीसाठी मी केलेलंच होतं कोट्याला. त्याचवेळी त्यांना कलकत्ता मेट्रोचं काम मिळालेलं होतं आणि कलकत्ता मेट्रो साधारणपणाने 15 वर्ष डिले झालेली होती आणि आता ते शेवटाला आलेलं असताना परत त्याच्यामध्ये काहीतरी खीळ बसली आणि त्यामुळे त्यांनी मला बोलावलं आणि सांगितलं जरा बघ याच्यामध्ये काय करता येईल ते. माझ्या पद्धतीने मी शोध घेतला असता असं लक्षात आलं की तिथं एच पाईल्स लावलेल्या होत्या. लोखंडाचे मोठाले गर्डर त्या मातीमध्ये ठेवलेले होते. 60,000 टन त्या लोखंडाचं वजन होतं आणि काम झाल्यानंतर कव्हर केल्यानंतर ते गर्डर बाहेर काढून एच पाईल्स त्याला म्हणायचे, ते पोचते केले पाहिजेत रेल्वेला आणि ते त्याचं वजन करायचे रेल्वेवाले आणि ते वजन जर कमी भरलं तर त्याची पेनल्टी हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीला लागायची. आणि त्यांच्या लक्षात असं आलं की 5-7 वर्ष ही जमिनीच्या पोटात अडकलेले एच पाईल्स हे लोखंड गंजलं आहे आणि ते साफ करून द्यावं लागत असल्यामुळं 20% त्याचं वजन कमी व्हायचं आणि त्याची पेनल्टी यांना लागायला सुरुवात झाली. म्हणून ते काम थंडावलं होतं. मी सर्व पाहिलं ते आणि त्याच्यातून माझ्या लक्षात असं आलं की या लोकांची टेक्निकल बाबीवर बोलून काही चालणार नाही की लोखंड गंजतं कसं, किती गंजतं, त्याच्यासाठी काय करायला पाहिजे. त्यांना फक्त कमर्शियल भाषा कळत होती. ते त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये मी पाहिलं आणि त्यांना तिथला जो डिव्हिजनल इंजिनियर होता IRS ऑफिसर, त्याला सांगितलं की तुम्ही एक काम करा, हे वजन करून घेऊ नका, तुम्ही हे लांबी मोजा त्या गर्डरची आणि जेव्हा तुम्ही स्टील दिलं होतं त्यावेळेला 1 मीटरचं स्पेसिफिक वेट किती होतं त्या गर्डरचं, त्या वेटने याला गुणा आणि ते तुमच्या अकाउंट बुकमध्ये टाका आणि त्यात जर काही खोट आली तर त्याची पेनल्टी यांना लावा. बऱ्याच दिवसात 8-15 दिवसाच्या उहापोहानंतर हे मान्य झालं. ते काम सुरू झालं पूर्णपणाने आणि काही महिन्यामध्ये मेट्रो रेल्वे सुरू झाली त्यांची. 1984ला ती मेट्रो सुरू झाली त्यांची. हे केवळ त्यांच्या मिसअंडरस्टँडिंगमुळं हे जर झालं नसतं तर 2-3 वर्ष पुढं गेली असती, काहीशे कोटी रुपये जास्त लागले असते. पण हे सांगण्यामुळं अशा पद्धतीने मेजरमेंट आपण बदलली. हे मला कुठं मिळालं, माझं देवण असोसिएट्सचं काम करताना मुंबईतल्या एका टेक्स्टाईल मिलमध्ये मी काम केलं. त्यांचा जो फिनिशिंग सेक्शन होता त्या सेक्शनमध्ये एक मोठं मशीन होतं, स्टेंटर मशीन, तयार झालेल्या कपड्यावर प्रोसेस करतं ते. आणि त्या मशीनची प्रॉडक्टिव्हिटी मोजता येत नव्हती त्यांना, कारण कधी 2000 मीटर, कधी 4000 मीटर, कधी 10,000 मीटर कपड्याच्या पोताप्रमाणे बदलायचं ते आणि त्यामुळे प्रॉडक्टिव्हिटी मेजरमेंट बरोबर होत नव्हती. मी त्या डायरेक्टरला सांगितलं की त्या स्टेंटर मशीनच्या 2 वायर बाहेर काढ, ती मोटर जेव्हा चालू होईल तेव्हा किती वेळ चालते त्याचं एक घड्याळ तुझ्या टेबलावर बसव. 100 रुपयामध्ये बसवलं ते घड्याळ आणि 6.5 तास जर भरले नाहीत तर त्या डाईंग मास्टरला धारेवर धर.
हे सुरू केल्यानंतर आणि त्यांनी बाकीचे मशीनवरती लावलं आणि साधारणपणाने अहमदाबाद टेक्स्टाईल रिसर्च असोसिएशनचे जे स्टँडर्ड होते फ्युएल वापरायचे त्याच्यापेक्षा 40% चांगलं उत्पन्न आम्ही काढून दिलं तिथे. आणि त्याच्यातून ही संकल्पना सुचली की काय मोजायचं आणि कसं मोजायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे, नुसतं मोजून चालत नाही. अशा प्रकारचे बरेचसे अनुभव या पुस्तकात दिलेले आहेत मी. आता बाकीच्या वक्त्यांची भाषणं पण आपल्याला ऐकायची आहेत, त्यामुळं मी इथंच थांबतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद जयंत सर. आपण प्रत्यक्ष आपल्याकडून आपला जीवनपट, आपली कारकीर्द, आपण हँडल केलेल्या केसेस आम्हाला ऐकायला मिळाल्या आणि इथे ऐकणाऱ्यांना सगळ्यांनाच त्या प्रेरणादायी असतील याची मला खात्री आहे. कार्यक्रमात आता प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख अतिथी शंतनू दीक्षित हे आपले विचार मांडतील, पण त्याआधी मी त्यांची थोडक्यात ओळख करून देते. शंतनू दीक्षित हे इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत आणि पुणे विद्यापीठातून त्यांनी MBA केलं आहे. हे प्रयास ऊर्जा समूहाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. 2012 ते 2021 या काळात ते या ऊर्जा समूहाचे कोऑर्डिनेटर होते. 1992 सालापासून ते प्रयास या ऊर्जा समूहाचा भाग म्हणून त्यांनी टेक्नो इकॉनॉमिक, लीगल आणि पब्लिक इंटरेस्टच्या दृष्टिकोनातून ऊर्जा क्षेत्राशी संबंधित अनेक समस्यांवर काम केलं आहे. या संशोधन मुद्द्यांमध्ये पॉवर पर्चेस ॲग्रीमेंट्स, रिन्युएबल एनर्जी, ॲग्रिकल्चरल इलेक्ट्रिसिटी कन्झम्शन, इलेक्ट्रिसिटी टेरिफ, सबसिडी, फायनान्शियल व्हायबिलिटी, इलेक्ट्रिसिटी मार्केट्स, रिस्ट्रक्चरिंग आणि रेग्युलेशन यांचा समावेश आहे. अनेक राज्यांमध्ये आणि राष्ट्रीय स्तरावर संशोधन आणि व्यापक धोरण, नियामक प्रतिबद्धता याद्वारे भारतीय ऊर्जा क्षेत्राच्या विकासात आणि ग्राहकांच्या हितसंबंधांच्या संरक्षणासाठी ते योगदान देतात. MOEFCC द्वारे औष्णिक ऊर्जा आणि कोळसा खाण प्रकल्पांसाठी तज्ज्ञ मूल्यांकन समिती, राष्ट्रीय विद्युत धोरणच्या पुनरावलोकनासाठी MOP समिती, विविध राज्यांच्या आयोग सल्लागार समित्या आणि CERC यासह सरकार आणि नियामक आयोगांनी स्थापन केलेल्या अनेक अधिकृत समित्यांचा ते एक भाग आहेत. महाराष्ट्र वीज नियामक आयोगानं 2019 कृषी उपभोग अभ्यास गट स्थापन केला. त्यांनी अनेक रिसर्च रिपोर्ट्स, आर्टिकल्स, नियामक आणि धोरण सादरीकरणं आणि मतांचं लेखन केलं आहे. तर मी शंतनू दीक्षित यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. जयंतदेव सर, प्रमोद चौधरी सर आणि व्यासपीठावरील मान्यवर, आणि जयंतदेव सरांचं पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने आपण सर्वजण इथे उपस्थित असणारे श्रोते. जयंतदेव म्हणले तसं मी त्यांना गेले साधारणतः 25 ते 30 वर्ष ओळखतो. बहुतेक ते ज्या वेळेला पुण्यात आले त्याच्यानंतर थोड्याच काळामध्ये आमची ओळख झाली आणि एक झाला समानशीलम म्हणू आपण अशा अर्थाने. तेव्हापासनं त्यांचा जो एक पूर्ण वागण्यातला अभ्यास करण्यामध्ये एक लोकांच्या हिताचं काहीतरी आपल्याला करता येईल का, आपलं जे ज्ञान आहे, आपण जे शिकलेलो आहे त्याचा लोकांच्या हितासाठी कसा वापर करता येईल, हा एक त्यांचा कायम चर्चेचा विषय, अभ्यासाचा विषय आणि बोलण्याचा विषय होता. आणि प्रयासची संस्था, माझं त्यामधलं काम असलेलं ह्याच्यामध्येही हाच एक कायम विचाराचा समान धागा होता. त्यामुळे तेव्हापासून गेले 25 वर्षापेक्षा जास्त वेळ आम्ही एकमेकांच्या बरोबर काम केलं आणि त्याचाच खूप आनंद होतो आहे की त्या सगळ्या 25 वर्षाचा वीज क्षेत्रातला अनुभव आणि त्याच्या आधीचा साधारणतः 15 वर्षाचा त्यांचा विविध औद्योगिक क्षेत्रांमधला अनुभव याचं पुस्तक आज त्यांनी प्रसिद्ध केलं. ह्याच्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन. जयंतदेवांनी त्याचं पुस्तकाची मांडणी केली. शिल्पा शिवलकरांनी अत्यंत छान पद्धतीने त्या पुस्तकाचं शब्दांकन करून त्याला पुस्तकरूप दिलं आणि एक मुख्य म्हणजे ग्रंथालयाने त्याचं प्रकाशन केलं. त्यामुळे या तिघांचंही मी मनापासून अभिनंदन करतो की एक मराठी वाचकाला एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं पुस्तक आज या रूपाने उपलब्ध झालं आहे. त्याच्याबद्दल जयंतदेव म्हणलं की पहिल्यांदा माझ्यासमोर नेहमी येतं म्हणजे त्यांचा एक कायम उत्साही आणि एक ज्याला आपण आशावादी दृष्टिकोन म्हणतो तो. म्हणजे गेल्या 30 वर्षात मला अशी एकही भेट आठवत नाही की ज्या वेळेला त्यांच्या बोलण्यातनं काहीतरी एक नाराजीचा किंवा तक्रारीचा सूर आला. आणि बऱ्याचदा आपल्याला असं दिसतं की एक साधारणतः 15, 20, 30 वर्ष काम केलं, विशेषतः सरकारबरोबर यंत्रणा बदलण्याच्या स्वरूपाचं काम केलं की आपल्यात एक सिनिसिझम येतो आणि एक तक्रारीचा स्वभाव येतो.
पण तो देवांच्या बोलण्याशी किंवा त्यांच्याशी वागताना कधीही जाणवत नाही. कायम एक त्याच्यातनं उत्तर कशी शोधता येतील, त्याच्याकडे वेगळ्या पद्धतीने कसं बघता येईल हे कायम त्यांच्याशी बोलताना जाणवतं. आणि त्याचं खरं रहस्य एका अर्थाने मलासुद्धा ते सगळं पुस्तक वाचल्यानंतर जास्त जाणवलं की कुठल्याही प्रश्नाला 2 बाजू असतात हे बरोबर आहे, पण तोडगा एकच असतो. हे त्यांच्या पुस्तकातलं त्यांचं एक जे सूत्र आहे, माझ्या मते ते डोळ्यासमोर ठेवून त्यांनी अनेक वर्ष काम केलं. त्याच्यामुळे हा दृष्टिकोन आला आणि तो खूप पुढे अनेक ठिकाणी जाणवलाही. पुस्तकामध्ये त्यांनी त्यांचा MERCतला कालावधी, त्यांनी एनरॉनच्या संदर्भातलं केलेलं काम, त्याच्यानंतर इंडियन एनर्जी एक्सचेंजच्या MD म्हणून त्यांनी जे पूर्ण आज विजेसारख्या याच्यामध्ये एक बाजार किंवा एक एक्सचेंज उभं करण्यामध्ये जे काम केलं त्याचं सविस्तर त्यांनी मांडणी केली आहे. पण तरी मला वाटतं की त्याच्यामध्ये एक 3-4 मुद्दे कदाचित जागेच्या अभावी राहून गेले, तर ते मी या निमित्ताने आपल्याशी थोडे शेअर करतो. पहिली गोष्ट म्हणजे ज्या वेळेला नियामक आयोग स्थापन झाला त्यावेळेला आमच्यासारखे जे वीज क्षेत्रामध्ये काम करणारे कार्यकर्ते होते तर त्यांच्या या आयोगाच्याकडनं खूप अपेक्षा होत्या. कारण आयोगाच्या जर का स्वरूप बघितलं तर आयोगाला खूप अधिकार दिलेले होते. त्यांना वीज क्षेत्राचं नियमन करण्यासाठी आवश्यक ते सर्व कायद्याचं पाठबळ दिलेलं होतं. त्यामुळे आता हा आयोग आला आहे, त्याच्यातनं काही चांगल्या गोष्टी घडतील, ग्राहक केंद्री निर्णय घेतले जातील अशी खूप अपेक्षा होती. आणि जयंतदेव सर, सुब्रमण्यम सर आणि चारी सर आणि त्याच्यानंतर आले प्रमोद देव सर, या 3-4 पहिले जे कमिशनर वीज नियामक आयोगाचे आले त्यांनी खऱ्या अर्थाने म्हणावं की हे नियामक आयोग तो जर का स्वतंत्रपणे काम करू शकत असेल, त्याला जर का चांगल्या धोरणी कमिशनरशी किंवा आयोगाच्या सदस्यांची जर का जोड लाभली तर खऱ्या अर्थाने काय काम होऊ शकतं आणि त्याचा पुढचा 2 दशकं वीज क्षेत्रावरती कसा चांगला परिणाम होऊ शकतो त्याचं ते उत्तम उदाहरण ठरलं. आयोगाला आल्यानंतर पहिल्यांदा एक काम असतं की आयोगाची कार्यपद्धती कशी असेल, आयोगाचं कामकाज काय नियमांनी चालेल, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने वेगवेगळे निर्णय घेतले जातील, त्यांच्यासमोर जे पिटिशन्स येतात किंवा दावे दाखल केले जातात तर त्याच्यावरती निर्णय प्रक्रिया कशी असेल हे पहिल्यांदा आयोगाला ठरवायचं होतं. आणि कुठल्याही नवीन संस्थेमध्ये हे जे कंडक्ट ऑफ बिझनेस रेग्युलेशन्स म्हणू किंवा कामकाजाची जी पद्धती आहे ती साधारणतः पहिल्या जनरेशनचे जे कमिशनर्स असतात किंवा आयोगाचे सदस्य असतात तेच तयार करतात आणि त्याच्या आधारे पुढच्या अनेक वर्ष आयोगांचं काम चालतं. तर इथे मला अगदी प्रकर्षाने नमूद करावं असं वाटतं की MERCने जेव्हा हे CBR कंडक्ट ऑफ बिझनेस रेग्युलेशन्स तयार केलं तर त्यावेळेला त्याच्यामध्ये आयोगाच्या कामकाजामध्ये पूर्णपणे पारदर्शकता कशी असेल, आयोगाची स्वतःची उत्तरदायित्वाच्या प्रक्रिया काय असतील, जेव्हा ग्राहक प्रतिनिधी त्यांच्याकडे काही माहिती मागतील तेव्हा आयोगाला उपलब्ध असलेली सर्व माहिती त्यांना ग्राहकांना द्यायला लागेल, अशा पद्धतीच्या अनेक चांगल्या तरतुदी त्यांनी पहिल्याच या CBRमध्ये केल्या. आणि त्याचा परिणाम असा झाला की आजपर्यंत तो CBR महाराष्ट्रासाठीचा एक अत्यंत चांगलं डॉक्युमेंट झालेलं आहे आणि त्याच्या आधारे आयोगाच्या पूर्ण कार्यप्रक्रियेमध्ये पूर्ण पारदर्शकता आलेली आहे. आणि महाराष्ट्र हे असं पहिलं राज्य होतं ओरिसाच्या नंतरचं की जिथे नियामक आयोग स्वतंत्रपणे स्थापन केला गेला. आणि साहजिकच त्यामुळे महाराष्ट्राने जो कंडक्ट ऑफ बिझनेस रेग्युलेशन्स केले ते भारतातल्या इतर अनेक रेग्युलेटरी कमिशन्सनी ॲडॉप्ट केले, तेच त्यांनी वापरायला सुरुवात केली. त्यामुळे भारतभराच्या रेग्युलेटरी कमिशन्समध्ये एका अर्थाने एक पारदर्शक यंत्रणेची स्थापना करण्याचं एक मोठं काम या आयोगाच्या पहिल्या सदस्यांमध्ये केलं आणि त्याच्यामध्ये साहजिकच जयंतदेवांचा मोठा सहभाग होता. त्याच्यातलाच एक दुसरा भाग होता म्हणजे पहिल्यांदी भारतात नियामक आयोगाने अशी एक प्रक्रिया चालू केली की ज्याच्यामध्ये ग्राहक प्रतिनिधींना नेमणूक केली की आयोगाच्या पुढे ज्या निर्णय येतात तर त्या प्रत्येक निर्णयामध्ये ग्राहकांचा सहभाग असावा याच्यासाठी ग्राहक प्रतिनिधींची नेमणूक करण्याची पद्धत पहिल्यांदा आयोगाने चालू केली. इतर राज्यांना ती अवलंबली असती तर त्याचाही खूप आनंद झाला असता, पण सगळ्यात चांगल्या गोष्टींचं रेप्लिकेशन होत नाही. ते महाराष्ट्रामध्ये जरी झालं तरी इतर राज्यांनी घेतलं नाही. आणि प्रत्येक चांगल्या गोष्टीला काहीतरी एक बहुतेक शेवट असायला पाहिजे असं एक कदाचित नियम असावा. त्यामुळे हे जे चांगले नियम होते ते महाराष्ट्रामध्ये 20 वर्ष लागू राहिले देवसरांनी ऑफिस सोडल्यानंतरसुद्धा, पण गेल्या 3 वर्षापासून ही चांगली प्रक्रिया परत बंद करण्यात आली आहे. पण ह्या सगळ्याचा एक अर्थ असा होता की या सगळ्या नियामक आयोगाच्या प्रक्रियेमध्ये
पूर्ण पारदर्शकता, ग्राहकांना विश्वासात घेणे आणि त्याच्यातनं निर्णय करणे, ह्याचा गेले 20 वर्ष महाराष्ट्रामध्ये खूप चांगला परिणाम दिसून आला. मी एकच त्याचं उदाहरण सांगतो, परत ते त्यांच्या पुस्तकामध्ये नाही आहे म्हणून मुद्दामून सांगतो. महाराष्ट्रामध्ये 2005-06च्या नंतर खूप मोठ्या प्रमाणात लोड शेडिंग चालू झालं. लोड शेडिंग चालू झालं म्हटल्यानंतर खूप अस्वस्थता होती सगळ्यांच्याकडे की अरे किती तासाचं लोड शेडिंग होणार, आमच्याकडे कमी का जास्त. आणि त्यावेळेला नियामक आयोगाने निर्णय घेतला की ज्या भागामध्ये वीज गळती जास्त तिथे आपण जास्त लोड शेडिंग करायचं, जिथे कमी आहे तिथे कमी लोड शेडिंग करायचं. आता हा निर्णय आयोगाने जी कार्यपद्धती ठरवलेली होती त्या कार्यपद्धतीला अनुसरून पूर्णपणे पारदर्शकपणे घेतला गेला. त्यामुळे पूर्ण ग्राहकांना त्याच्यावरती एक विश्वास बसला की अरे आयोग हा वीज ग्राहकांचं म्हणणं ऐकून घेतो, एक न्यायपूर्ण पद्धतीने हे लोड शेडिंगचा निर्णय घेतला जाईल. आणि हा कशामुळे निर्णय घेणं शक्य झालं तर त्याच्यासाठी आयोगाचे जे पहिले सदस्य होते त्यांनी काही 2-3 महत्त्वाचे निर्णय घेतलेले होते. एक म्हणजे वीज मंडळ जेव्हा वीज दरवाढीचा प्रस्ताव देतं तेव्हा त्यांना संपूर्ण एनर्जी ऑडिटही दाखल करायला सांगितलं होतं. म्हणजे महाराष्ट्राचे साधारणतः ज्या 130 डिव्हिजन्स आहेत वीज मंडळाच्या, तर त्या प्रत्येक डिव्हिजनमध्ये किती लॉस आहे, किती वीज गळती आहे हे वीज मंडळाला सांगायला लागलं होतं. तर त्याचा डेटा आयोगाच्याकडे उपलब्ध होता. त्याचबरोबर आयोगाने ही पद्धत पाडली होती की कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी सर्व ग्राहकांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि त्या आधारे निर्णय द्यावा. तर याचा परिणाम असा झाला की हा पूर्ण डेटा कुठल्या डिव्हिजनमध्ये किती वीज गळती आहे हा सर्वांसमोर होता. त्याच्या आधारे आयोगाने हा निर्णय घ्यायचं ठरवलं. तेव्हा डेटा उपलब्ध असल्यामुळे पूर्णपणे पारदर्शकतेने तो निर्णय घेतला गेला आणि पुढचे साधारणतः 7 ते 8 वर्ष महाराष्ट्रात या पद्धतीने लोड शेडिंग प्रोटोकॉल अंमलात आणला. आणि आज कदाचित आपण ते थोडं विसरलो असेल पण माझ्या मते ते खूप महत्त्वाचं आहे की एक काळ अशा परिस्थिती होती जेव्हा पहिल्यांदा लोड शेडिंग चालू झालं त्यावेळेला तर महाराष्ट्रात ठिकठिकाणी दंगली होतील का काय अशी परिस्थिती होती. अनेकदा वीज मंडळाच्या सबस्टेशनवरती लोकांचे मोर्चे जायचे आणि आंदोलनं व्हायची. पण त्या सगळ्या खूप जास्त लोड शेडिंगच्या प्रकारातसुद्धा किंवा त्या काळातसुद्धा जेव्हा हा लोड शेडिंग प्रोटोकॉल अंमलात आणला त्यावेळेला लोकांना विश्वास बसल्यामुळे त्याच्या पुढच्या 7-8 वर्षामध्ये कुठेही हिंसक आंदोलनं झाली नाही. ज्या वेळेला चर्चा असायची त्यावेळेला आयोगाच्या पुढे जाऊन ग्राहकांनी म्हणणं मांडलं आणि त्याच्यातनं एका अर्थाने एक सौहार्दाचं वातावरण निर्माण झालं. आणि ते परत एक उदाहरण आहे, देव सरांनी जसं पुस्तकात म्हणलं की तोडगा एकच असतो. त्यावेळेला लोड शेडिंग थांबवणं कोणाच्याच हातात नव्हतं, पण सगळ्यांना पटेल अशा पद्धतीने त्याची एक वर्गवारी करणे आणि शिस्त आणणे याचा खूप उपयोग ह्या आयोगाच्या पहिल्या सदस्यांनी जे काम केलं त्याचा झाला. देव त्यावेळेला आयोगाचे सदस्य नव्हते, पण ज्याला एक आपण म्हणून फाउंडेशनल काम केल्याचा पुढचा अनेक दशकं कसा परिणाम होतो त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. दुसरं एकच उदाहरण अजून मी देतो एनरॉनच्या बाबतीमध्ये, परत ते त्यांच्या पुस्तकात नाही आहे म्हणून देतो. आम्ही एनरॉनच्या संदर्भामध्ये एक अर्ज वीज नियामक आयोगाच्या पुढे दाखल केलं होतं की एनरॉनचे सर्व कागदपत्र आधी आयोगाला उपलब्ध करून द्या, कारण त्यांना दर ठरवायचा आहे म्हणून, आणि त्याच्यानंतर ते वीज ग्राहकांनाही उपलब्ध करून द्या. अपेक्षा होतीच की एनरॉन त्याला विरोध करेल, कारण त्यांचे LNG इम्पोर्टचे ॲग्रीमेंट्स, त्यांचे परदेशातल्या पुरवठादारांबरोबरचे ॲग्रीमेंट सगळे आम्ही मागितले होते. आश्चर्याची गोष्ट होती की एनरॉननी त्याच्यावरती 7 पानी त्याला विरोध करणारी पिटिशन दाखल केली किंवा अर्ज आयोगाच्या पुढे दिला. आणि त्या सगळ्या अर्जामधला लीगल बेसिस काय होता तर आपला जो नुकताच झालेला राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट जो होता, तर त्या तरतुदींनुसार कसं एनरॉनला हे कागदपत्र खुले करता येणार नाहीत किंवा करू नयेत असा आधार घेऊन त्यांनी ती सगळी मांडणी केलेली होती आयोगाच्या पुढे. आम्हाला साहजिकच प्रश्न पडला की आता आयोग ह्याच्यावरती काय निर्णय देणार. पण त्यावेळेला चारी सर होते, सुब्रमण्यम सर होते आणि जयंत देव होते. त्यांनी त्याचा सखोल चिरफाडच म्हणेन मी आता त्याला, चिरफाड केली आणि सांगितलं आणि एनरॉनला आदेश दिला की हे सर्व कागदपत्र ग्राहकांसाठी उपलब्ध केले पाहिजेत, आयोगासाठी उपलब्ध केले पाहिजेत, कारण या कराराच्या आधारे तुम्ही जो दर मागताय तो दर ठरवण्याचा अधिकार आयोगाचा आहे. त्यामुळे ही सगळी कागदपत्र उपलब्ध झाली पाहिजेत. आणि त्यानंतर खरंच साधारणतः 1-2 सुटकेस भरेल एवढी कागदपत्र, त्यातले कॉम्प्लिकेटेड डॉक्युमेंट्स, पूर्ण करार मदार सगळे लोकांच्या समोर आले आणि त्याचा पुढे या सगळ्या एनरॉन विरोधातल्या लढ्यासाठी आणि अभ्यासासाठी खूप उपयोग झाला. आणि तेव्हापासून परत हा जो एक पायंडा पडला आहे की कुठलाही वीज खरेदीचा करार असेल त्याच्या संदर्भातले कुठलेही कागदपत्र असतील तर ते आयोगाच्यापासनं आणि त्यामुळे ग्राहकांच्यापासनं तुम्ही लपवून ठेवू शकत नाही, त्याच्यामध्ये पूर्ण पारदर्शकता असली पाहिजे. हे परत एकदा सिद्ध होऊन गेले 30 वर्ष आता नियामक आयोगाचं काम विविध राज्यांमध्ये चालू आहे. सगळ्या ठिकाणी हीच पद्धत आज लागू झाली आहे. त्यामुळे थोडक्यात या पद्धतीने एक
पारदर्शकता, उत्तरदायित्व असणारी संस्था निर्माण करण्याचं एक महत्त्वाचं काम त्यांच्या काळामध्ये नियामक आयोगाच्या माध्यमातून झालं आणि त्याचा सर्व ग्राहकांना वीज दराच्या संदर्भामध्ये इतर अनेक याच्या दृष्टीने वेळोवेळी अजूनही फायदा होत आहे. सगळं पुस्तक वाचल्यानंतर मला अजून त्याच्यातलं देवसरांचं जे विविध अंगी अभ्यास करणं आणि एक उत्तर शोधण्याची जी काही प्रक्रिया होती त्याच्याबद्दल जास्त चांगली माहिती मिळाली आणि त्याच्यानंतर माझ्या मनात साहजिकच असं आलं की त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं वर्णन कसं करावं. तर एक चतुर, चाणाक्ष आणि चतुरस्त्र व्यक्तिमत्व त्यांचं आहे. कारण फक्त एका अंगी विचार करून चालत नाही. आज आपण कदाचित करिअरच्या गायडन्समध्ये खूप वेळेला ऐकतो की मल्टीडिसिप्लिनरी अभ्यास केला पाहिजे, मल्टीडिसिप्लिनरी थिंकिंग पाहिजे. तर ते म्हणजे काय, त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून मी म्हणेन की देव सर आहेत, त्यांच्या पुस्तकातले अनुभव आहेत. तर परत एकदा मी ग्रंथाली, शिल्पा शिवलकर, देव सर यांनी एक अत्यंत चांगला अनुभवाचा साठा मराठी वाचकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन करतो. त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद पंतरुजी. डॉक्टर प्रमोद चौधरी सर यांचे विचार ऐकण्यापूर्वी श्रीयुत प्रवीणजी शिंदे, व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे डायरेक्टर, पेशानं CA आणि ग्रंथालीशी असोसिएटेड आहेत. वाचकांचा प्रतिनिधी म्हणून त्यांना विनंती की आपण आपलं थोडक्यात इथे मनोगत व्यक्त करायचं आहे. प्रवीणजी शिंदे. हिशोबांची पुस्तकं आम्ही ऑडिट करत आहोत. ह्या पुस्तकाचं पण ऑडिट करायची वेळ आलेली आहे आणि आता ग्रंथालय आता वेळोवेळी आम्हाला एक वाचक प्रतिनिधी म्हणून त्यांनी सांगतात की तुम्ही बोला याच्यावर. विशेष म्हणजे शीर्षकच फार मला आवडलं, छान आहे आपण केले ते. म्हणजे ह्याच्यातच त्यांचा नम्रपणा दिसतो मला की यात त्यांनी त्यांचं हे कोणाचं पुस्तक आहे हे पण दिसत नाही आहे, कारण ह्यांनी शब्दांकन केलेलं आहे शिल्पा नवलकर यांनी. पण डॉक्टर जयंत देवांबद्दल आहे किंवा तसं माझं बरेचसे लोक माझं अनुभव, माझे आत्मचरित्र किंवा माझी जीवनयात्रा असं काहीतरी टायटल असतं, पण हे त्यांनी इतकं जनरिक टायटल दिलेलं की अशा युक्तीच्या गोष्टी तुम्हा माझ्याकडे सगळ्यांकडे असतात, फक्त की आपल्याला कधी प्रश्न पडतात पण आपण उत्तर शोधत नाही. या व्यक्तींनी त्याची उत्तरं शोधली, हाच एक फरक आहे. आणि ह्यांनी इंजिनिअरिंगचं जरी फार चर्चा केली झाली इथे, तरी मला वाटतं यांचं जेनेटिक इंजिनिअरिंगबद्दल मला पहिल्या काही पानामध्ये वाचायला मिळालं. म्हणजे यांच्या 7 पिढ्यांच्या आधी हे काशीवरून या भागामध्ये स्थलांतरित झाले आणि यांचे आजोबा जे होते ते वेदशास्त्र संपन्न होते. म्हणजे ते मला वाटतं जीन्स आपल्यामध्ये आलेले आहेत आणि त्यामुळे हे सर्व असं मला वाटतं झालेलं आहे. आणि बघा ना, त्यांची बिझनेसमध्ये पण ते आहेत. नंतर त्यांनी ऐन मध्यमवयीन याच्यामध्ये त्यांनी कॉर्पोरेट जबाबदारी घेतली. नंतर वीज नियामक आयोग म्हणजे स्टॅट्युटरी जबाबदारी घेतली. म्हणजे असं विविध जबाबदाऱ्या त्यांनी टप्प्याटप्प्याने घेतलेल्या आहेत. त्यांचे जे पहिले निजामी राजवटीमधले अनुभव आहेत, जे हैदराबाद, जालना, औरंगाबाद, ते पण फार उद्बोधक झाले आहेत. आणि त्यांचे वडिलांना त्यांनी दिलेले 11 भावंडे होते, म्हणजे मोठी फॅमिली होती. या मोठ्या कुटुंबाचे संस्कार पण त्यांच्यावर झाले आणि वडील पण त्यांनी लिहिले की बरेच कडक होते. आणि हा सिव्हिक सेन्सबद्दल माझं आपल्याला वाटतं की आपल्याला पण बरेच प्रश्न दिसतात. सरकारी पैशांचा अपव्यय होत असतो किंवा काय काय असे आपल्या मनामध्ये शंका असतात की किंवा पाण्याचा वापर काही ठिकाणी आपण चांगला करत असतो, पण शेजारी येतो पाणी वाया घालवत असतो. तर आपल्याला ते असं वाईट वाटत असतं की अरे असं काही तंत्रज्ञान असेल की ह्या जे रिसोर्सेस आहेत त्यांच्यावर आपण काही कंट्रोल ठेवू शकू. म्हणजे लोक पैसे देतात म्हणून ते रिसोर्सेस वापरतात, अशी आपल्याकडे मेंटॅलिटी. मी पैसे देतो, मी रिसोर्सेस वापरतो, पण रिसोर्सेस वापरण्यावर पण काही मर्यादा पाहिजेत. आणि अशाच प्रकारे ग्रंथालय विविध पुस्तकं पब्लिश करते. त्यामुळे आपल्याला एकाच आयुष्यामध्ये अशा अनेक आयुष्य जगण्याचा अनुभव मिळतो आणि आपल्या जाणीवा नक्कीच समृद्ध होतात. आणि माझ्यासाठी तर हे खूप पर्सनल ग्रोथ आणि स्वतःसाठी मी पुस्तक वाचलं आहे. तुमची भाषाशैली पण खूप प्रवाही आहे आणि अगदी ते दृश्य डोळ्यापुढे राहतं. तर आणि काय मार्मिक तुम्ही लिहिलं आहे की ना सुपर ना वायझर, म्हणजे सुपरवायझरबद्दल तुम्ही लिहिलं आहे की आपल्याकडे प्रत्येक ठिकाणी सुपरवायझर, मॅनेजर, तर त्याबद्दल त्यांनी लिहिलं आहे की सुपरवायझरची बऱ्याच वेळेला गरज नसते. आणि बऱ्याच ठिकाणी त्यांची एंट्री त्यांनी लिहिली अमिताभ बच्चनसारखी व्हायची, म्हणजे सर्व काही सुरळीत चाललेलं असायचं. हे येऊन काहीतरी त्याच्या क्वेरीज काढायचे आणि मग ते तिथे काम करणारे लोक ते नाराज व्हायचे. ते त्यांना नंतर म्हणायचे अरे तुम्ही आम्हाला आधी येऊन सांगायचं, हे वरिष्ठापर्यंत तुम्ही कशाला घेऊन गेला ती तक्रार. म्हणजे मला वाटतं त्या बाबतीत आमचं ऑडिटला पण असंच होतं की आम्ही काही क्वेरीज काढतो आणि मग आम्ही हेड ऑफ द डिपार्टमेंटकडे जातो. तो अकाउंटंट आम्हाला नंतर म्हणतो अरे तुम्ही कशाला त्या वरिष्ठाकडे गेलं, आमच्याकडे यायला हवे होते. तर हे मला एक हे झालं. तसं तुम्ही म्हटलं की CA असतात ते पास्टचा अभ्यास करतात
आणि प्रेझेंट इंजिनियर फक्त प्रेझेंट करतो, अर्थतज्ञ असतो तो फ्युचरचा अभ्यास करतो. त्यांनी त्या ब्रिटानियामधलं त्यांनी एमएनसी जी कल्चर आहे त्यावेळेला ज्यावेळेला जी 1892 साली झालेली कंपनी स्थापन झालेली त्यांचं रिपोर्टिंग कसं केलं जातं, जेव्हा कॉम्प्युटर्स नव्हते, काही तंत्रज्ञान उपलब्ध नव्हतं, तर त्यावेळेच्या त्या MNC मधल्या त्यांच्या नोकरीतल्या सवयी त्यांनी उचलल्या आणि आपल्यापुढे हे अनुभव त्यांनी दिलेले आहेत. दुसरं मला सांगायचं की जी डॉक्टर प्रमोद चौधरी त्यांचा पण परिचय झाला. ॲक्च्युली त्यांनी आमच्या संस्थेला मदत केलेली आहे आणि त्यांच्या सहकार्याने आमचा एक प्रोजेक्ट चाललेला आहे विजन महाराष्ट्र फाउंडेशनचा. तर तुम्हाला सर चौधरी सर तुम्हाला भेटून पण आनंद झाला तुमच्याबरोबर व्यासपीठावर बसून आणि धन्यवाद. आता मी जास्त काही सांगणार नाही, तर तुम्ही ते पुस्तक वाचणार नाही तर तुम्ही ते वाचा. तर असं फारच उद्बोधक आणि छान त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे आणि अजून तुम्ही अशा युक्तीच्या गोष्टी आम्हाला सांगत जा, म्हणजे आम्हाला पण, आम्ही जे मठ्ठ लोक आहोत, आम्हाला पण काहीतरी सुधारणा करण्याचा काहीतरी वाव मिळेल आणि तुमच्याशी अजून मला मैत्री वाढेल. याचं कारण म्हणजे तुमचा जन्मदिन आहे तो 20 जुलै आणि माझा पण जन्मदिन 20 जुलैचा आहे, त्यामुळे मला हे मजा वाटली सर. धन्यवाद. धन्यवाद प्रवीणजी. डॉक्टर प्रमोद चौधरी हे प्राज इंडस्ट्रीज लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष. प्राज ही जैवइंधन क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी आहे. जैवइंधन क्षेत्रात प्राज ही भारतातील सर्वात मोठी कंपनी असून जगातील 5ही खंडात 100पेक्षा जास्त देशात तब्बल 1000हून अधिक ठिकाणी प्राजच्या तंत्रज्ञानाचा विस्तार आहे. ही प्रत्येक भारतीयाच्या दृष्टीनं अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. इथेनॉल मॅन अशी ख्याती असणाऱ्या डॉक्टर चौधरी हे प्रथम पिढीतील तंत्रज्ञ उद्योजक असून त्यांनी सन 1983-84मध्ये प्राज उद्योग समूहाची मुहूर्तमेढ रोवली. कृषी प्रक्रियांवर आधारित काम करत असलेली प्राज ही कंपनी जागतिक पातळीवर वाखाणली जावी हे त्यांचं स्वप्न आज सत्यात उतरलं आहे. वसुंधरा, मनुष्यबळ आणि अर्थकारण अर्थात प्लॅनेट, पीपल आणि प्रॉफिट या तिन्ही गोष्टी एकमेकास पूरक असाव्यात या शाश्वततेच्या सूत्राला केंद्रस्थानी ठेवून त्यांनी उभारलेल्या प्राजमधील मूल्याधारित प्रणाली खरोखरीच कौतुकास्पद आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीनं अनुकरणीय अशा आहेत. डॉक्टर चौधरी यांच्या नेतृत्वाखाली प्राजनं शेतमालाच्या कचऱ्यापासून नूतनीकरणक्षम इंधन अर्थात रिन्युएबल फ्युअल, बायोफ्युअल्स, बायोकेमिकल्स बनवण्याचे अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित केले आहे. टाकाऊ शेतमालापासून 2G तंत्रज्ञानावर आधारित इथेनॉल बनवणाऱ्या बायो रिफायनरीचा पथदर्शी प्रकल्प अर्थात डेमो प्लांट उभारणारी प्राज ही भारतातील पहिलीच कंपनी. एवढंच नाही तर देशातील आघाडीच्या इंधन तेलाच्या कंपन्यांतर्फे उभारण्यात येत असलेल्या 3 महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये प्राजचं तंत्रज्ञान वापरलं जात आहे. बायो इकॉनॉमी अर्थात जैव अर्थव्यवस्था आणि पर्यावरण हे अतिशय जिव्हाळ्याचे विषय असलेल्या डॉक्टर चौधरी यांनी स्वच्छ व हरित तंत्रज्ञानाचा सातत्यानं पाठपुरावा केला. नाविन्यता, उद्योजकता आणि संस्थेअंतर्गत उद्यमशीलता हेही त्यांच्या आवडीचे आणि जिव्हाळ्याचे विषय. 1971मध्ये IIT बॉम्बे संस्थेतून BTech ही पदवी संपादन केलेले तसेच 1995मध्ये हॉर्वर्ड बिझनेस स्कूलमधून ॲडव्हान्स मॅनेजमेंट प्रोग्रामचे प्रशिक्षण पूर्ण केलेले डॉक्टर चौधरी अनेक नामवंत संस्थांशी निगडीत असून महत्त्वाची पदे भूषवित आहेत. त्यातील काही: सदस्य वर्ल्ड बायो इकॉनॉमी फोरम सल्लागार मंडळ. भारताला अशा प्रकारचं स्थान मिळण्याची ही पहिलीच वेळ, यासाठी जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत. एवढंच नाही, अध्यक्ष सल्लागार समिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, संस्थापक सदस्य इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी, सदस्य बोर्ड ऑफ गव्हर्नर्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, संस्थापक सदस्य पुणे इंटरनॅशनल सेंटर. 2016 ते 18मध्ये पुण्यातील प्रतिष्ठेच्या मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर अर्थात MCCIAचे अध्यक्षपद आपण भूषविले आहे. पुण्यातील सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचेही 2017-18मध्ये आपण अध्यक्ष राहिला आहात. प्राजच्या जवळपास 4 दशकांच्या दैदिप्यमान वाटचालीमधील काही रम्य आठवणी सांगणारं ॲज इज व्हॉट इज हे इंग्रजीत तसेच त्याचीच मराठी आवृत्ती असणाऱ्या तर असं झालं या पुस्तकांचंही लेखन सरांनी केलेलं आहे. ही दोन्ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. थॉट लीडर्स, पाथ ब्रेकर्स, खरेखुरे आयडॉल्स अशा अनेक प्रकाशनांमधून डॉक्टर चौधरी यांच्याविषयी तरुणांना प्रेरणा देणारं लेखन सुरू आहे आणि प्रसिद्धही झालेलं आहे. ते असंच अविरत चालू राहणार आहे. सरांच्या कार्याची दखल जागतिक पातळीवर घेतली जाते. याचाच एक भाग म्हणून दी डेली डायजेस्ट या अमेरिकेतील अग्रगण्य प्रकाशनातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा विलियम C. होमबर्ग जीवन गौरव पुरस्कार 2022 हा विश्व पातळीवरील सन्मान मिळवणारे डॉक्टर चौधरी हे पहिले आशियाई व्यक्ती आहेत. एवढंच नाही, बायो इम्पॅक्ट
एवढंच नाही, बायो इम्पॅक्ट USA या संस्थेतर्फे देण्यात येणारा जैव औद्योगिक क्षेत्रातील सर्वोच्च आणि अत्यंत प्रतिष्ठेचा जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर 2020 हा पुरस्कार सरांना प्राप्त आहे. हा जागतिक स्तरावरील सन्मान मिळवणारे डॉक्टर प्रमोद चौधरी हे पहिलेच भारतीय आहेत. जैव इंधन क्षेत्रातील अद्वितीय कामगिरीबद्दल टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांच्याकडून आपणास डिलीट सन्मानाने गौरविण्यात आले आहे. IIT बॉम्बेकडून डिस्टिंग्विश अल्युमिनस अवॉर्डचे डिस्टिंग्विश सर्व्हिस अवॉर्ड्स. यादी खूप मोठी आहे. बायोफ्युएल डायजेस्ट त्यातील काही 1-2 उल्लेख मला इथे करावासा वाटतो. बायोफ्युएल डायजेस्ट या अमेरिकेतील नियतकालिकाने घेतलेल्या सर्वेक्षणात सतत 3 वर्ष बायो एनर्जी क्षेत्रातील जगातील पहिल्या 100 प्रभावी व्यक्तींमध्ये सरांची गणना होते. यानंतर ABP माझा सन्मान पुरस्कार 2018, मॅक्सेल फाउंडेशनचा लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड असे अनेक पुरस्कार सरांना प्राप्त आहेत. अडचणींवर मात करत, संकटाला न घाबरता आणि त्यातही संधी शोधत संघर्ष करत वाटचाल करणारे, ज्यांच्या कार्य उंचीपुढे आकाश ठेंगणं वाटावं असे डॉक्टर प्रमोद चौधरी सर यांचं व्यक्तिमत्व, विचार आणि कार्य ऊर्जेनं ओतप्रोत आहे, ज्यामुळे जनसामान्यांच्या गरजा सहज, सुलभ आणि परवडणाऱ्या स्वरूपात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपानं निर्माण केल्या जात आहेत. जान है तो जहान है असं आपण नेहमी म्हणतो, पण जहान है तो जान है असं सर आवर्जून सांगतात आणि सोपं करून सांगतात. नेट झिरो ही भारतासाठी सुगीची संधी आहे. अक्षय ऊर्जा स्रोतांच्या विकासाची गरज आहे. एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी, क्लायमेट चेंज ॲक्शन ही काळाची गरज आहे. याबद्दल त्यांचे मौलिक विचार, त्यांचं कार्य याबद्दल आपण प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया माध्यमातून नेहमी वाचतो आणि ऐकतो. संधी चालून आली आहे सरांचे विचार ऐकण्याची. सरांना विनंती, आपलं मनोगत व्यक्त करायचं. नमस्कार. आज एका चांगल्या पुस्तक प्रकाशनाची मला संधी मिळाली हे मी स्वतःचं भाग्य समजतो आणि एका चांगल्या व्यक्तीची ओळख झाली. देवांच्याबद्दल थोडंफार ऐकलं होतं, पण आज प्रत्यक्ष गाठ आज पडलेली आहे. अशी त्यांच्या खांद्याला खांद्यावरून बसता आलं याच्यातही मला चांगलंच हे वाटतं आहे. सर्वप्रथम मी हिंगलाजपूरकर आणि धारप मॅडम यांचा आभार मानतो. मला ही संधी दिली तुम्ही. इथे जे 2 ॲक्टिव्हिस्ट आहेत, विवेकजी वेलणकर आणि शंतनूजी दीक्षित, या दोघांनाही बरेच वर्ष ओळखतो मी आणि त्यांचा मी चाहता आहे की ज्या पद्धतीने त्यांनी नेटांनी सगळ्या लढाया ते लढतात, ग्राहक चळवळी असून दे किंवा कंझ्युमर इन इलेक्ट्रिकल याच्यामध्ये असून दे, आणि त्यांच्यावर पण काही वेळा काम करायची संधी मिळालेली आहे. सो ही सगळी मंडळी इथं आहेत, हा एक फार आनंदाचा भाग आहे. विवेकजींची प्रस्तावना आहे या पुस्तकामध्ये, ती पण अतिशय मुद्देसूद झालेली आहे. हे जे पुस्तक आहे, पहिले 2 मिनटं मी पुस्तकाबद्दल बोलतो. ज्या लेखिका आलेल्या नाही तिथं, त्यांना भेटायला आवडलं असतं मला. हा अवघड विषय, ऑफकोर्स देवसरांनी त्यांना बरेचसे टिप्स दिल्या असतील किंवा चेकिंग केलं असेल त्याचं, पण खूप सोप्या पद्धतीने आणि समजेल अशा भाषेत लिहिलेलं आहे. ह्याचं कारण असं की हा जो विषय आहे, योगायोग आहे सगळा. यांचा बड्डेचा योगायोग झाला, माझा बड्डेचा योगायोग नाही आहे. माझा योगायोग आहे तो म्हणजे हा जो विषय आहे. मी स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहे, त्यांच्यापेक्षा त्यांना ज्युनियर मी 5 वर्षांनी 6 वर्षांनी. पण इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग हा माझा आवडीचा विषय होता आणि मला त्या विषयात करिअर करायचं होतं. मी मायको कंपनीत त्याच्यासाठी सिलेक्ट पण झालो होतो, फक्त ते नाशिकला जावं लागलं असतं म्हणून मी ते अवॉइड केलं. पुणेरी स्वभाव, पुण्यातच आपलं राहायचं आणि त्यामुळे ते माझी संधी हुकली किंवा ती परसू नाही केली. पण पुण्यातला जो इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगचा जो चॅप्टर होता त्यावेळेचा 72-73 साली, मी त्याचा ॲक्टिव्ह मेंबर होतो आणि बऱ्याच ठिकाणी त्याचा मी अभ्यास चालू ठेवला होता. त्याच्यात आवडणारी जी गोष्ट होती ती म्हणजे टाईम अँड मोशन स्टडी, याच्यात उल्लेख आहे पुस्तकामध्ये. आणि त्याच्याच एक्सटेन्शनमध्ये OR म्हणून एक विषय होता, तो फार फॅसिनेटिंग होता. समोर साहेबांचा त्याचा विशेष संबंध आलेला दिसत नाही आहे ORचा, पण ऑपरेशन रिसर्च हा विषय, याच्यामध्ये खूप गोष्टी, प्रॉबिलिटी आणि
त्याच्यात लिनियर प्रोग्रॅमिंग सुरू झालं आणि मग नंतर कॉम्प्युटरायझेशनकडे सगळं हे वळला. तर या विषयामध्ये मला करिअर करायचं होतं, पण मला संधी मिळाली ही फॅक्ट आहे. त्यामुळे यांचं पुस्तक वाचताना मला या जुन्या आठवणी सगळ्या दाटून आल्या की अरे आपल्याला हे करायचं राहून गेलं. ह्याच्यामध्ये आणखी एक साम्य आहे. मी त्यांना मगाशी म्हटलं की तुम्ही ही जी गोटी दाढी ठेवलेली आहे ही किती वर्ष ठेवलेली आहे. आणि त्यांना पुढचा प्रश्न विचारला नाही कारण इट विल बी लिटल टू पर्सनल, बट आय वुड लाईक टू कॉमेंट सर, जरा ते टेक इट इन द राईट स्पिरिट. माझ्या हिशोबाने तुम्ही गोटी दाढी ठेवण्यामध्ये तुमचा दररोज जास्ती वेळ जातो. माझ्यासारखी दाढी ठेवली तर तेवढा वेळ वाचतो. तर तुमच्या टाईम स्टडीमध्ये तुम्हाला हे असं मला वाटलं माहिती तुमच्याशी हे करणं की 49 वर्ष त्यांनी ठेवली असं ते म्हणले. तर कॅन इमॅजिन. आणि तुम्ही ही दाढी आहे ती गोटी असते ती ऑलमोस्ट दररोज करावी लागते आणि ती कोरून करताना जास्त वेळ लागतो. कारण माझी आधी होती, माझी पण गोटी दाढी होती, 3-4 वर्ष ठेवली. पण मग म्हणलं काही खरं नाही, आपण आपलं अशी फुल दाढी चांगली. आणि त्याला मी जोकिंगली म्हणतो की मी त्यावेळी काम करत होतो मार्केटिंगमध्ये. तर सुरुवातीला मी पुणे रिजनसाठी काम करत होतो म्हणून म्हटलं की पुणे रिजनसाठी मला ती गोटी होती. मी ऑल इंडिया काम करायला लागलो ती ठीक आहे, असं मी माझं लॉजिक त्यावेळी तयार केलं होतं. एनिवे, तर त्यांचं जे काम आहे म्हणजे ही जसं आत्ता यांनी सांगितलं मल्टी फॅसेटेड, काय म्हणजे सगळ्याच बाबतीत त्यांचं मल्टी एक्सपर्ट आहेत ते. त्यांच्या प्रोफेशनल ह्याच्यातलं जे पैलू ह्याच्यातनं दिसतात पुस्तकातनं, तुम्हाला म्हटलं माझी प्रत्यक्ष ओळख आज झालेली आहे, पण जे पैलू दिसतात त्याच्यामध्ये डीप जाऊन एखाद्या गोष्टीचा ॲनालिसिस करायला ते जे पेशन्स लागतात ते फार कमी असतात लोकांच्याकडे. आणि ती त्यांची बैठक खूप चांगली आहे, पेशन्स आहेत त्याच्यामध्ये. आणि डीप रूट ॲनालिसिस किंवा रूट कॉज ॲनालिसिस ज्याला RCA म्हणतो आमच्याकडे, ह्याच्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे हे नक्कीच. ही इज अ गुड मॅनेजर बिकॉज वाय आय एम सेइंग दॅट, बिकॉज ही इज डीलिंग विथ द क्लायंट्स अँड डीलिंग विथ द people in the client's organization very successfully. So he is really able to communicate and manage them for their information, for suggestions and all that. Last but not the least, he is an innovator. Tremendous amount of innovation. See, industrial engineering and innovation, they go fairly hand in hand. आणि तुमच्या या प्रत्येक प्रसंगाला I was just looking at from that Durbin, from that angle, that you have put lot of innovation everywhere. मग हे असं सगळं असताना ते एंटरप्रेन्योर का नाही झाले, हा एक मला प्रश्न माझ्याकडे राहून गेला. म्हणजे ही इज डेफिनेटली प्रोफेशनल एंटरप्रेन्योर, बट म्हणजे इंडस्ट्री किंवा हे त्यांनी जर केलं असतं तर माझ्या मते ही वुड हॅव डन वंडर्स इन दॅट एरिया ऑल्सो. नॉट दॅट ही हॅज डन इट हिअर, बट देअर यू कुड हॅव डन रिअल ग्रेट वंडर्स. आणि भारत ह्याला मुकला आहे, भारत देश, आपला देश याला डेफिनेटली मुकला आहे असं मला वाटलं. ही वुड हॅव बीन अ वंडरफुल एंटरप्रेन्योर टू एस्टॅब्लिश अन इंडस्ट्री असं मला वाटतं. ही इज द प्रिन्सिपल पर्सन. दॅट्स हाऊ वी कुड गो इन टू दिस सेमी ज्युडिशियल रोल विथ द कमिशन, विच इज ऑफकोर्स रिक्वायर्स दॅट काइंड ऑफ बेंड ऑफ माइंड. ते 1-2 प्रसंग त्यांनी दिले की ते चिडले किंवा त्यांनी कागद फेकून दिले किंवा असं काही, पण मला असं वाटत नाही की तुम्ही चिडता आहात असं. तुमची एनर्जी एक्सपर्टीज ऑफकोर्स विच यू एक्वायर्ड ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम हॅज बीन रिअली फॅन्टास्टिक. आणि अगेन तिथं तुम्ही जे कॉन्ट्रिब्युशन केलेलं आहे हे भारताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. वेगवेगळ्या अँगलनी नवीन उपक्रम त्यांना निर्माण झाले. जे MERC हा जो
रेग्युलेटरी बॉडीचा हे आहे कल्पना आहे. I had taken some experience of that as a part of my CI assignment when me and some of my colleagues we launched Pune model for zero load shedding. 8 साली शंतनू साहेबांची पण आम्हाला मदत व्हायची आणि एक विवेक. Very simple idea, but really it worked, and for Pune was saved from load shedding almost for a year. That was a very crucial part. And so त्यावेळी MERCचा अनुभव घेतला आणि जसं मग अशी शंतनू म्हणलं होतं की त्यांनी जी हे लावली ती सेट केलं होतं सगळा तो प्लॅटफॉर्म तो खरोखर खूप इफेक्टिव्ह होता असं नक्कीच खात्री पडली. ह्याच्यातला एक शेवटचा एक मुद्दा राहतो माझ्या दृष्टीने तो म्हणजे हे पुस्तक कॅन इट बी मेड अवेलेबल ॲज अ मोर ऑफ अ मॅनेजमेंट बुक इनोव्हेशन आणि ह्याच्या दृष्टीने. सो नाही खरोखर आहे म्हणजे कारण काय होतं की ह्याच्यातले जे क्लू दिलेले वगैरे आणि त्या लेवलला मराठीमध्ये इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करणार असेल तर प्रश्नच भेटला. तर हे अशा पद्धतीची हँड्स ऑन एक्सपिरियन्सवाली पुस्तकं नसतात किंवा एक स्ट्रेचिंग इट फर्दर जी हार्वर्डची आमची केस स्टडी सिस्टम आहे कॅन इट बी कन्वर्टेड इन टू अ केस स्टडी couple of important events एक और मिनी केस स्टडी लेट्स कॉल इट मिनी कारण मे बी त्याला तेवढा हे पाहिजे डेटा पाहिजे वगैरे पण व्हेरी ड्रॅमॅटिक थिंग्स आर हॅपन इन युअर प्रोफेशनल करिअर अँड दे कॅन बी ट्रान्सलेटेड इन टू अ काइंड ऑफ अ केस स्टडी असं मला जनरली वाटतं. आणि त्याचा तिथं खरा तो लर्निंगमध्ये प्रोफेशनल लर्निंगमध्ये नक्की त्याचा फायदा होईल तो. सो ही एक मला कल्पना वाटते की तुम्ही बघा कसं करायचं आहे मला माहीत नाही तुम्ही पण दॅट इज वन थिंग आय लाईक टू सजेस्ट. सो मी आता जास्ती वेळ घेत नाही ऑलरेडी 12-15 मिनटं झालेली आहेत. सो पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो आपण पेशंटली थांबला तेवढा वेळ आणि एक ऑर्गनायझर्सचे पण आणि एक मला एका चांगल्या माणसाची तुमच्यामुळं गाठ पडली आज त्याच्याबद्दल ही संधी मिळाली. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक मिलिंद बावा आणि संज्ञा कुलकर्णी याचा जयंत देवांनी पुस्तक देऊन सत्कार करावा अशी त्यांना विनंती करतो. आत्ता मी 4 जूनला सुनील गावस्करांच्या हस्ते मी बहुरूपी हे अशोक सराफांचं आत्मचरित्र प्रकाशित केलं आणि मगाशी आता उल्लेख केला डॉक्टर प्रमोद चौधरींनी. आम्ही असंच एक स्ट्रक्चरल इंजिनियर रवींद्र मांजरेकर तुम्ही नाव ऐकलं असेल त्यांनी काही केस स्टडी करून एक पुस्तक तयार केलेलं आहे. क्रिकेटमधले सगळा पैसा आणि त्यातली जी कामं स्टेडियमची बांधण्यातली अशा केस स्टडी घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावर त्यांनी एक पुस्तक आहे बाउन्सर नावाचं ते आम्ही 2 जुलैला प्रकाशित करणार आहोत. त्यावेळी आम्ही तुम्हाला सगळ्यांना कळवूच. मी आगंतुक अध्यक्ष मनोगत झाल्यावरती मी बोललो याबद्दल माफ करा मला. थँक्यू चौधरी सर आणि शंतनूजी त्यानंतर सुदेशजी सुद्धा. आभार प्रदर्शनापूर्वी एक गोष्ट सांगावीशी वाटते. देशाच्या आर्थिक प्रगतीचं मापक जे अगदी सहज सोप्या भाषेत आपल्याला कळतं ते म्हणजे राष्ट्रीय सकल उत्पन्न अर्थात GDP. बाकी तसं आहे की यावर्षी 7 ते 7.5च्या दरम्यान ते असणार आहे आणि डिलेरर्स म्हणून हाय इन्फ्लेशन किंवा सप्लाय चेन डिस्ट्रप्शन्स किंवा जिओ पॉलिटिकल टेन्शन्स अशा बाबी समोर येतात. पण फॅक्ट ही आहे की जर 7.5% वृद्धी हवी असेल तर ती वृद्धी होणार आहे ऊर्जेमार्फत. आणि म्हणूनच वसंत बापट म्हणतात तसं उत्तुंग आमुची सीमा इंच इंच लढवू अभिमान धरू बलिदान करू ध्वज उंच उंच चढवू असं ते सीमेचं रक्षण करणाऱ्या सैनिकांबद्दल गौरवोद्गार काढतात. तेच इथे लागू होतात ऊर्जेचं रक्षण आणि संवर्धनासाठी झटणाऱ्या या व्यक्तींसाठी. हाच ध्वज उंच उंच चढवायचा असेल तर डॉक्टर प्रमोद चौधरी किंवा जयंत देव शंतनूजी दीक्षित यांच्या विचारांवर कार्य करण्याची गरज याच नव्हे तर अनेक पिढ्यांची आहे. हे विचार इथे व्यक्त करतो इथे थांबतो आणि संज्ञा कुलकर्णी यांना विनंती करतो आभार प्रदर्शन करायचं. धन्यवाद. सर्वप्रथम डॉक्टर रवींद्र उडगीकर जे प्राज इंडस्ट्रीमध्ये कॉर्पोरेट रणनीती आणि विपणन शाखेचे उपाध्यक्ष आहेत त्यांचे सर्वप्रथम धन्यवाद.
आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने यासाठी धन्यवाद की ते जयंत देव आणि ग्रंथाली पुस्तक प्रकाशन यामधले दुवा होते. तर पुन्हा एकदा सर धन्यवाद. त्यानंतर जयंत देव यांचे खूप खूप आभार, कारण त्यांनी त्यांचे नोकरीतले असू देत नाहीतर सल्लागार म्हणून काम करतानाचे असू देत अनुभव, युक्तीच्या गोष्टी सांगण्याची गोष्ट या पुस्तक रूपात आपल्या सगळ्यांसाठी ते घेऊन आले. त्यामुळे त्यांचं काम 50-100 वर्ष नाही तर मला असं वाटतं अनेक पिढ्या ते लक्षात ठेवतील काम आणि त्यातून प्रेरणा घेतील. तर धन्यवाद जयंत देव सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाला आपले अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे म्हणून प्राज इंडस्ट्रीचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर प्रमोद चौधरी वेळात वेळ काढून आले, त्याबद्दल त्यांचेही आभार, धन्यवाद. प्रयास एनर्जी ग्रुपचे कोऑर्डिनेटर आणि संस्थापक सदस्यांपैकी एक शंतनू दीक्षित जे आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभले, त्यांचेही खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्यात शेवटी आपल्या सगळ्यांचे मनःपूर्वक धन्यवाद. आपण सगळेजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. बऱ्याच प्रकाशन सोहळ्यांना सगळी ज्येष्ठ मंडळी येतात, पण आज अनेक तरुण मंडळी पण दिसत आहेत, तर मला वाटतं वी आर ऑन द राईट ट्रॅक. तर त्या सगळ्यांचे आभार. आणि अनावधानानं कोणाचं नाव राहून गेलं असेल, उल्लेख करायचा राहून गेला असेल तर क्षमस्व. पुन्हा एकदा धन्यवाद.